जगात भारतात व संपूर्ण जगात घडणाऱ्या घडामोडींची माहिती सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी अभाविप ठाणे जिल्ह्या मार्फत आपण आजपासून अभ्यास मंडळ सुरू करत आहोत. हे अभ्यास मंडळ आठवड्याच्या दर शनिवारी होईल. वेगवेगळ्या विषयांवरती हे अभ्यास मंडळ होईल. आजचा आपला विषय आहे की इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष. त्या सर्वांनाच माहिती असेल की जगात इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाची चर्चा खूप जोरात सुरू आहे. तर नेमकं इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष आहे काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. आजचे आपले वक्ते आहेत श्री प्रसाद देशपांडे सर. मी सरांचा परिचय करून देते. श्री प्रसाद. ब्रेकिंग. Okay, now it is audible. मी सरांचा परिचय करून देते. श्री प्रसाद देशपांडे सर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट म्हणून मध्य पूर्व आशियात कार्यरत आहेत. गेली 8 वर्षे सौदी अरब, UAE, बहरीन, कतार अशा मध्य पूर्वेत विस्तीर्ण प्रवास करत आहेत. सर आवड म्हणून सर ब्लॉगिंग करत असतात वेगवेगळ्या विषयांवरती. विविध वृत्तपत्र, साप्ताहिक विवेक, ऑनलाईन पोर्टल यावरून विस्तृत लेखन तसेच Zee24 तास आणि महा MTV ऑनलाईन या वृत्तवाहिन्यांवरून विश्लेषक म्हणून त्यांची उपस्थिती असते. आंतरराष्ट्रीय आणि मध्य पूर्वेतील राजकारण, समाजकारण आणि धार्मिक वृत्ती यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. मी श्री प्रसाद देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. सर. थँक्यू सो मच सिद्धी. मी सगळ्यांना दिसतो, ऑडिबल आहे? हो सर. सर एक विचारायचं होतं, हिंदी मध्ये घेतलेलं चालेल का? कारण बरेच आपलं ग्रुप हिंदी मध्ये पण. मी एक काम करू शकतो, मी इंग्लिश आणि मराठी थोडं घेतलं तर चालेल का? चालेल असं वाटतं. ठीक. कारण मला हे प्रेझेंटेशन सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? हो सर, दिसते. हा, ठीक आहे. तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आणि आपला आजचा सेशन आहे इस्रायल आणि पॅलेस्टायनियन अरब कॉन्फ्लिक्ट जो सुरू आहे सध्या, जो बर्निंग टॉपिक आहे. आपण सगळ्यांनी आपापल्या वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरून किंवा सोशल मीडियावरून या विषयावर बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना प्राथमिक माहिती असेल. पण नेमका हा कॉन्फ्लिक्ट कसा सुरू झाला, हाऊ दिस कॉन्फ्लिक्ट ऍक्च्युअली स्टार्टेड फर्स्ट थिंग, and how old is actually the conflict is. So the main topic today we are going to cover is what exactly the Israeli-Palestinian Arab conflict is and what is the history behind it. So just let's start for the topic for the day. आपला आजचा अजेंडा आहे, अजेंडा बघतो आपण. अजेंडामध्ये आपण सुरुवातीला बघू की कॉन्फ्लिक्टची हिस्ट्री काय आहे आणि हा जो कॉन्फ्लिक्टची हिस्ट्री सध्या आहे ती बघू. त्याच्यानंतर अरब आणि जे ज्यूइश आहेत, ज्यू लोक आहेत म्हणजे इस्रायली लोक आहेत, त्यांच्यामध्ये आतापर्यंत या विषयावरून कुठले कुठले वॉर झाले, कुठले युद्ध झाले हे बघू आपण. त्याच्यानंतर आपण बघू जेरुसलेमचा ऍक्च्युअली इश्यू आहे, कारण की हा जो मेन इश्यू आहे, दिस टॉपिक बिलॉंग्स ऍक्च्युअली इट स्टार्टेड फ्रॉम द इश्यू ऑफ जेरुसलेम. who will conquer the Jerusalem or who will control the Jerusalem. So that is the main topic of the conflict. Then we will move forward for the political solution which US and Israel and even Palestine has decided long back but still not has been implemented properly. We will check this issue as well, and then finally we will move for the current conflict which is going on. So आपला क्रम असा आहे, आपण थोडं पहिले इतिहास बघू, हिस्ट्री बघून त्याच्यानंतर मग शेवटी येतपर्यंत आजचा एक्झिस्टिंग जो टॉपिक आपला कॉन्फ्लिक्टचा आहे किंवा मग आता सध्या कुठल्या कारणांमुळे कॉन्फ्लिक्ट रेज झाले आहे तो एकदा बघू आपण टॉपिक.
if we see this issue, basically Jewish issue and the Arab issue is basically leads to 2000-year-old back. 2000 वर्षांपूर्वी पासूनचा हा जीव लोकांचा जो कॉन्फ्लिक्टचा इश्यू चालू आहे तो इश्यू 2000 वर्ष जुना आहे. आता विचार करा इतके वर्ष जुना जर टॉपिक सुरू आहे तर आपण इतके वर्षांचं डिस्कशन करणार नाही. आपण एक 1917 ते 1920 पासून सुरुवात करू. आपल्या इथे आपल्याला लक्षात असेल की जो मध्य पूर्वेचा जो भाग आहे, जो सध्याचा अरब भाग आहे किंवा इस्रायल भाग आहे किंवा पॅलेस्टाईन भाग आहे, तो आधी टर्किशचं जे ऑटोमन एम्पायर होतं त्या ऑटोमन एम्पायरशी तो जोडलेला भाग होता. तो त्यांचा गेले 400 वर्षापासून त्यांचा ऑटोमन साम्राज्याचा एक भाग होता. तर आता जेव्हा ऑटोमन साम्राज्याचा एवढा जुना भाग होता तर अर्थात तिथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगभरात ब्रिटिशांनी जी फोडा आणि राज्यकाराची नीती वापरली तीच नीती ब्रिटिशांनी या भागात सुद्धा वापरली. तर ब्रिटिशांकडनं 1917-18च्या सुमारास अरब पॅलेस्टाईन आणि त्याचबरोबर ज्यू होते त्या दोघांनाही एक सोल्युशन देण्यात आलं की तुम्ही आम्हाला समजा ऑटोमन साम्राज्याला खालसा करायला तुम्ही आम्हाला मदत केली, इफ यू हेल्प अस टू व्हॉट यू कॅन से टू हेल्प अस अगेन्स्ट डिफीटिंग द ऑटोमन एम्पायर, वी विल गिव्ह यू 2-state सोल्युशन. व्हॉट इज बेसिकली अ 2-state सोल्युशन इज, त्यांनी अरब मुसलमानांना म्हटलं की आम्ही तुम्हाला तुमचा एक वेगळा प्रांत देऊ जो पॅलेस्टाईनचा अरब मुस्लिमांचा तुमचा एक प्रांत असेल, तुमचा वेगळा देश असेल. आणि त्याचबरोबर ज्यूइश जे लोक आहेत, जे ज्यू लोक आहेत त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला एक वेगळा तुमचा प्रांत देऊ, तुमचा एक वेगळा देश देऊ ज्याला इस्रायल तुम्ही म्हणा आणि तो तुमचा फक्त ज्यू लोकांचा असेल. तर आता दोन्ही यांना त्यांनी हे प्रॉमिसेस दिल्यामुळे दोघांनी पण ब्रिटिशांना मदत केली. शेवटी 1920च्या साली ऑटोमन साम्राज्य खालसा झालं आणि ब्रिटिशांनी तो भाग जिंकून घेतला. तो भाग जिंकून घेतल्यानंतर ब्रिटिशांनी जवळजवळ 27 वर्ष त्याच्यावर सत्ता प्रस्थापित केली आणि जवळपास 1946 ते 47च्या सुमारास ब्रिटिशांनी सांगितलं की आम्ही आता जो पॅलेस्टाईनचा जो भाग आहे किंवा मग जो इस्रायल आपण आता जे म्हणतो त्या भागातून आम्ही काढता पाय घेऊ. आणि ते झाल्यानंतर काढता पाय घेतल्यानंतर आता करायचं काय? काढता पाय घेतल्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की त्यांनी तर आधी तर सांगून ठेवलं होतं यांना ज्यूइश लोकांना आणि अरब लोकांना की आपण दोघांनाही वेगवेगळे स्टेट देऊ बा, दोघं तुम्ही वेगवेगळे तुमचे राहाल, गुण्यागोविंदाने राहाल. आता ते गेल्यानंतर युनायटेड नेशननी एक पर्याय समोर असा आणला की आता आपण जे 2 स्टेट आहे ते तर 2 स्टेट दोघांनी वेगळे वेगळे दिले तर ते तर शक्य होणार नाही, कारण की एकच भाग आहे, तोही छोटा भाग आहे, त्याच्यामधूनच तुकडे करावे लागतील. म्हणून एक पर्याय जो युनायटेड नेशननी समोर आणला तो आणला की वी विल डिवाइड द एक्झिस्टिंग पॅलेस्टिनियन लँड which is so-called Palestinian land into 2 portions. One portion will remain towards Jew and one portion will remain towards Arab Muslim. And being a capital, being a central city, Jerusalem will be the common city, common capital between 2 divided portions. तर आता गंमत अशी झाली की जे झॅनिस्ट मुवमेंट होती, म्हणजे जी ज्यू लोकांची मुवमेंट होती, त्यांचा नेहमी इतक्या वर्षांपासून, हजारो वर्षांपासून जेव्हा त्यांचे टेम्पल्स होता, माउंट टेम्पल होता, ते 2 वेळा डिस्ट्रॉय केलं. पहिल्यांदा डिस्ट्रॉय झाल्यानंतर पहिल्यांदा अगदीच 10व्या शतकात वगैरे डिस्ट्रॉय झाल्यानंतर दुसऱ्यांदा परत ख्रिश्चनांनी डिस्ट्रॉय केलं. तर हे सगळं केल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की ही हजारो वर्षांपासूनची आमची भूमी आहे, आम्ही इतके स्कॅटर्ड झालो, वी स्कॅटर्ड अक्रॉस द ग्लोब, but our one city, our one land should be there, must be there in the world, and that land should be the Israel, which आता जे आपण सध्या इस्रायलला म्हणतो की एक लँड आमच्या सगळ्या ज्यूइश लोकांसाठी राहील आहे. आमच्यावर सगळीकडे अत्याचार झाला तर शेवटी आम्हाला कुठे हाताळण्यात आला प्रत्येक प्रांतातून, तर आम्ही जिथे जायचं तो एक भाग जो झाला तो इस्रायलचा भाग राहील, असं त्यांचं एक धारणा होती. त्याच सुमारास अरब लोकांची अशी धारणा होती की हा जो प्रांत आहे तो प्रांत गेले 400-500 वर्षांपासून, म्हणजे ऑटोमन साम्राज्याच्या आधीपासून त्याच्यावर इस्लामिक प्रभुत्व होतं. तर इस्लामिक प्रभुत्वाचा जेव्हा तो भाग होता तो आता आमचा भाग आहे,
ज्यूंशी त्याच्याशी काही घेणं देणं नाही, त्याच्यामुळे ज्यूंना याच्यावर राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी तिथे राहू नये असा अरब लोकांचा, अरब पॅलेस्टाईनियन लोकांचा स्टँड होता. तर आता हे झाल्यानंतर so as I already told you that after 1945 Zionists and the Palestinian Arab wanted individual nation and both felt that the Palestine, which is the existing name of the country, belongs to them. त्याच्यामुळे सरळ सरळ युएननी दोघांपैकी एकाला समजा पूर्ण राष्ट्र दिलं असतं तर कोणाला तरी एकावर अन्याय झाला असता, म्हणून युएननी त्यातल्या त्यात एक मध्यम मार्ग काढला की 50-50 डिवाइड करू आणि 50-50 डिवाइड केल्यानंतर काही भाग यांना मिळेल अरब, काही भाग यांना मिळेल ज्यूला आणि जेरुसलेम ही कॅपिटल राहील आहे. तर आता गंमत अशी होती की अरब आणि ज्यूइश कॉन्फ्लिक्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा तो जसा जिओग्राफिकल कॉन्फ्लिक्ट आहे त्याच वेळेस त्याचा दुसरा भाग असा येतो की द सेकंड पार्ट ऑफ इट इज इट्स रिलिजियस कॉन्फ्लिक्ट ॲज वेल. कारण की जो जेरुसलेम जो पार्ट आहे, जेरुसलेम जी सिटी आहे त्या सिटीमध्ये मुस्लिमांची थर्ड होलियस्ट मॉस्क जो आहे तो अल अक्सा मॉस्क, तो सुद्धा जेरुसलेम मध्ये येतो. नंतर सगळ्या ज्यू लोकांची सगळ्यात पवित्र जागा वेस्टर्न वॉल म्हणजे जे त्यांचं जुनं जे टेम्पल होतं ते टेम्पल डिस्ट्रॉय केल्यानंतर फक्त एकच भिंत उरली होती इतक्या वर्षांपासूनची. ती एकच भिंत, त्या एकाच भिंतीला प्रेरणास्त्रोत मानून ते त्या भिंतीकडे जाऊन नतमस्तक होतात. ती भिंत म्हणजे वेस्टर्न वॉल. सो फॉर द ज्यूइश ऑल्सो इट्स अ होलिएस्ट सिटी, फॉर अरब मुस्लिम्स ऑल्सो इट्स थर्ड होलिएस्ट सिटी, and for the Christians also, because of certain reasons, it is the holiest city. So now the problem for the Jerusalem is, for all the three major religions in the world, for all of them, the Jerusalem is the holiest city. And now to get control over this holiest city is the major question. म्हणजे कोणाचं तिथे कंट्रोल राहील, कोण त्याला कंट्रोल करेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि हा प्रश्न या सगळ्या अरब आपण जो बघतो, ज्या सगळ्या अरब आणि पॅलेस्टाईनियन कॉन्फ्लिक्ट आहे, अरब पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो जेरुसलेम सिटी आहे. की जेरुसलेम सिटीवर कोणाचा हक्क राहिला. आता याच्यामध्ये जेव्हा दोन भाग आपण केले त्या भागामध्ये दोन भाग करताना सुद्धा जसं आपण बघतो की 1947 साली भारत आणि पाकिस्तानचे पण दोन वेगवेगळे भारताचे तुकडा होऊन भारत आणि पाकिस्तान दोन जसे देश निर्माण झाले त्यावेळेस सुद्धा आपण बघतो की बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात राईट झाले, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या, बऱ्यापैकी लोकांना मारण्यात आलं. तो खूप मोठा एक जो पोर्शन आहे तो सेम भाग इस्रायलमध्ये सुद्धा झाला. कारण की जो सोल्युशन युएनने दिलं होतं ते फारच कॉम्प्लिकेटेड होतं. आपण पुढे जेव्हा मी मॅप तुम्हाला दाखविला तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ते का कॉम्प्लिकेटेड होतं. त्याच्यामुळे ते सोल्युशन जेव्हा इम्प्लिमेंट करायचं असेल 2 स्टेट सोल्युशन तेव्हा ते इम्प्लिमेंट करणं इतकं सोपं नव्हतं. कारण की इतक्या वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान समजा आपण एक्झाम्पल पकडलं तर पाकिस्तान हा भारतापासून बऱ्यापैकी दूरचा एक प्रदेश झाला. म्हणजे भारताच्या मध्ये हैदराबाद झालं किंवा भारताच्या मध्ये आपण पकडता येईल कानपूर झालं, लखनौ झालं किंवा केरळ झालं किंवा महाराष्ट्र झालं किंवा मराठवाडा झाला, अशा छोट्या छोट्या हिस्सांमध्ये पाकिस्तान आणि भारत विभागला गेला नव्हता. त्याच्यामुळे जो भाग पाकिस्तानला गेला तो भाग मेजॉरिटी तिकडे गेला आणि जो आपण इथे राहतो भारतातले लोक पंजाब आणि त्या साईडचा पश्चिम भागातला थोडेफार लोक सोडले आणि पूर्वेकडे पश्चिम बंगाल आणि आसामचे थोडेफार लोक सोडले, बांगलादेशी असणारे. तर बाकीच्या भारताला इतका त्रास त्या मायग्रेशनचा किंवा त्या पार्टिशनचा झाला नाही. सेम याच्यामध्ये जेव्हा अरब आणि ब्रिटिश आपण अरब आणि याचं बघतो, इस्रायलचा ज्यू कॉन्फ्लिक्ट बघतो, तेव्हा त्यांचं पार्टिशन जे झालं ते पार्टिशन एक वेस्ट बँक, गाझा आणि इस्रायल या 3 भागामध्ये त्यांचं पार्टिशन झालं. आता ते पार्टिशन कसं दिसतं मी तुम्हाला पुढच्या मॅप मध्ये दाखवतो. त्याच्या आधी काय झालं की 1947 जेव्हा इस्रायलने स्वतःला इंडिपेंडंट डिक्लेअर केलं त्याच्यानंतर लगेच अरब मुस्लिम्स जे होते, अरब राष्ट्र होते, त्याच्यामध्ये पॅलेस्टाईन असेल, पॅलेस्टाईनला मदत करायला म्हणून जॉर्डन असेल आहे, इजिप्त असेल आहे, सिरिया असेल, तिकडे टर्की असेल, मेडिटेरियन सी क्रॉस केल्यानंतर टर्की असेल आहे, त्याच्यानंतर इकडे सौदी अरब असेल आहे किंवा मग इराण असेल. हा सगळे जे नेबरिंग अरब कंट्री होते, मुस्लिम कंट्री, त्या सगळ्यांनी इस्रायलवर हल्लाबोल केला 1948 साली. ठीक आहे.
आता इस्रायलवर हल्लाबोल केल्यामुळे बेसिकली ज्यू लोक हे तसेही आधीपासून आपण जेव्हा बघतो ते ज्यू लोक फार चिवट असतात, फार कट्टर असतात आणि त्यांचा जो तयारी होती ज्यू लोकांची ती बऱ्यापैकी चांगली असल्यामुळे त्यांनी हा सगळा जो युद्ध होतं 1948-1949 साली जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये विजय तर मिळवला, पण जी थोडीफार जागा होती, आता जागा कसली असेल कुठली होती, इजिप्तची थोडीफार जागा होती, जॉर्डनची थोडीफार जागा होती, त्याच्यानंतर वेस्ट बँक म्हणजे पॅलेस्टाईन आपण जो म्हणतो त्यांची थोडीफार जागा होती, ती जागा घेऊन घेतली इस्रायलमध्ये. आणि इस्रायलमध्ये घेतल्यानंतर इस्रायलचा भाग जो होता, इस्रायल देश म्हणून होता, तो आणखीन वाढला 1949 साली. त्याच्यामुळे आता या इतके जे अरब देश होते त्यांचा जळफळ ठेवणं स्वाभाविक होतं. दे आर बाउंड टू हेजिटेट फॉर दॅट की फॉर द मॅटर ऑफ सेक इस्रायल हॅज ऑक्युपाइड देअर ओन टेरिटरी अँड बिंग अ व्हेरी स्मॉल कंट्री दे हॅव ऑक्युपाइड अ लार्जर टेरिटरी दॅट वॉज रिअली कॉन्फ्लिक्टिंग इश्यू फॉर द अरब एक्झिस्टन्स इन द अरब पेनिन्सुला. सो आता जेव्हा हे झालं, आता तुम्हाला दाखवतो मी काय म्हटलं होतं त्याच्यामध्ये. आता तुम्हाला हे मॅप समोर दिसत आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की 1946 मध्ये हा पूर्ण जो भाग आहे तो पॅलेस्टाईनियनचा भाग आहे. हिरवा जो आपण बघतोय तो पूर्ण तो पॅलेस्टाईन एक राज्य होतं जेव्हा इस्रायल निर्माण व्हायच्या आधी. दुसरं आपण समजा बघितलं, दुसरा जो आहे 1947 ला जेव्हा युएननी 2 देशांना डिवाइड केलं तेव्हा इस्रायल आणि इकडे आपण पॅलेस्टाईन बघतोय तो हिरवा पोर्शन, ते तुम्ही बघू शकता की किती कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे इस्रायलच्या मध्येच एक वेस्ट बँक जी आहे ती वेस्ट बँक तिथे आलं, पॅलेस्टाईन तिथे आला. बाजूला जो पोर्शन आहे गाझा पट्टीचा जो इजिप्तला लागून आहे खाली साऊथला, तो पोर्शन हिरवा तुम्ही बघितला तर तो आहे. या पोर्शन मध्ये कुठेही जागा जायला नाही आहे. ती एक छोटीशी चेंज पकडून तुम्ही बघितली तिथे वरती वेस्ट बँक आणि गाझाच्या जवळ, त्याच्यावर तेल अवीव आहे. त्याच्यामुळे तिकडे त्यांच्या फायनान्शियल कॅपिटलला किंवा मग मिलिटरी बेसला इस्रायलचा ऍक्सेस सुद्धा या 2 याच्यामधून होणं तो इतका कठीण युएननी सोल्युशन देऊन ठेवलं होतं. आणि 1948 साली जे युद्ध झालं पॅलेस्टाईनियन आणि यांचं, त्या युद्धानंतर आपण बघितलं तर इस्रायलने बऱ्यापैकी भाग हा कॉन्कर करून घेतला होता. नॉर्थचा तुम्ही बघितला असेल, नॉर्थचा वेस्ट बँक सिरिया जवळचा जो असेल तो कॉन्कर केला होता. तो कॉन्कर केल्यानंतर खाली तुम्ही वेस्ट बँक बघितलं तर वेस्ट बँक सुद्धा बऱ्यापैकी छोटं झालाय, श्रिंक झालाय. आणि इकडे गाझा पट्टी बघितली तर गाझा पट्टी अगदीच छोटी झाली. त्याच्यामुळे इस्रायलचा बऱ्यापैकी भाग वाढला या 1948च्या युद्धानंतर. आता इथे वरती समजा तुम्ही पाहिलं तर सिरिया तुम्हाला दिसत आहे शेवटच्या फिगरमध्ये बघा. सिरिया तिथे गोलान हाइट्स म्हणून नावाची एक जागा होती, ती गोलान हाइट्सची जागा. आणि इथे इजिप्त तुम्ही थोडासा खाली बघितला पोर्शन तर 1967 साली एक जगप्रसिद्ध युद्ध झालं, त्याला म्हणतात 6 डेज वॉर. त्या 6 डेज वॉर मध्ये बेसिकली काय झालं की 6 दिवसाचं ते युद्ध होतं 1967 साली सुरू झालं. आणि परत जे 1948 ला जे झालं होतं की अरब नेशन्स वर्सेस इस्रायल एकटं, हे असंच युद्ध याच प्रमाणात झालं. आणि क्षात्र तेजाची परिसीमा ज्याला म्हणतो आपण, ती परिसीमा इस्रायलने गाठली आणि इस्रायलने इजिप्तचा एक 1/3 चा पोर्शन, बऱ्यापैकी खालचा जो इजिप्तचा पूर्ण जेवढं इजिप्त दिसतंय तुम्हाला तेवढा पूर्ण पोर्शन अक्वायर केला. का? कारण की इजिप्त सुद्धा त्या युद्धामध्ये होतं. आणि वरती सिरियाच्या इथे डमास्कस पर्यंत, म्हणजे सिरियाच्या इथे तुम्ही समजा बघितलं तर तिथे तुम्हाला त्यांचे कॅपिटल दिसणार नाही, पण थोडी आणखी आतमध्ये गेलं तर डमास्कस त्यांची कॅपिटल होती. डमास्कस पर्यंत इस्रायलचं सैन्य पोहोचलं होतं आणि त्यांनी तो पूर्ण भाग कॅप्चर करून टाकला होता. आणि वरती लेबनन, म्हणजे सिरियाच्या बाजूला एक छोटासा ग्रे एरिया तर दिसत आहे ते लेबनन आहे. तर लेबननच्या फौजाच्या तिथे लेबननची जी कॅपिटल आहे बेरूट, त्या बेरूट पर्यंत सुद्धा इस्रायली फौजा चालल्या गेला. त्याच्यामुळे इस्रायलने स्वतःला प्रचंड फक्त 5 दिवसामध्ये इतकी अवाढव्य टेरिटरी त्यांनी अक्वायर करून घेतली होती. So after 1967, it was a brutal attack from the Israel side, and Israel made sure that the territory of Israel got expanded so heavily that the Arab Muslims has to raise the white flag so that at least the Israel forces will stop and will not reach Damascus, neither it will not reach down to Suez Canal. So इथपर्यंत झाल्यानंतर मात्र युद्धबंदी लागू झाली. आणि एवढा मोठा पोर्शन दिल्यानंतर इस्रायल तर काही सोडणार नव्हतं, इस्रायलने तो सोडलाही नाही. एवढा मोठा पोर्शन त्यांना मिळाला होता, त्यांच्यावर अधिकार होता, जिंकले होते ते. आता हे बघितलं 1967चा वॉर, याच्यामुळे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे दिसेल. हा पूर्ण जो सायनाय पेनिन्सुला जो होता इजिप्तचा गल्फ ऑफ सुएझ पर्यंत, तो
तुम्ही प्रेझेंटेशन प्रसाद पद्धत चालू करा. हो का? Sir, presentation is visible. You can tap the screen. Prasad is visible and presentation is also visible. Just you have to pin the Sorry. screen of the presentation so that you can see the presentation completely. So I will continue. As I was saying that in 1967, this up to this Sinai Peninsula already what you can say, this portion already acquired by the Jordan, our Israeli forces. तर एवढा मोठा जेव्हा पोर्शन त्यांना मिळाला त्या पोर्शन मध्ये आता फुल स्क्रीन त्या पोर्शन मध्ये आता गंमत अशी होती की सुएझ कॅनल जो तुम्हाला इथे दिसतोय इजिप्तच्या पोर्शन मध्ये, जो आपण आता मागे पण ऐकलं असेल की जगातला जवळजवळ 30 ते 40% व्यापार जो आहे, म्हणजे समुद्रातला जो व्यापार आहे किंवा जहाज आहेत ते सगळे या सुएझ कॅनल मधून जातात. तर हा सुएझ कॅनलचा जो ऍक्सेस होता, जो मेजर ऍक्सेस होता, तो पूर्णपणे इस्रायलच्या हातात आला. आणि याच्या आधी युद्ध सुरू व्हायच्या आधी इजिप्तनी सुएझ कॅनलचा ऍक्सेस इस्रायलचा तोडला होता. त्याच्यामुळे इस्रायलला बेसिकली फळं असतील, भाज्या असतील किंवा आणखीन काही मेडिकल एड्स असतील त्या इस्रायलपर्यंत पोहोचतच नव्हत्या. त्याच्यामुळे इस्रायलसाठी हा सुएझ कॅनल कॅप्चर करणं हे फार मोठं यश होतं. आणि हा सुएझ कॅनल कॅप्चर केल्यामुळे गंमत अशी झाली की सगळे जे गल्फ नेशन्स होते, अरब नेशन्स होते, त्या सगळ्या नेशनला जो सप्लाय होत होता, म्हणजे त्यांचे अर्थात त्यांचे सुद्धा पेट्रोलच्या कॅनल जायच्या, त्या पेट्रोलचं सगळं जे जाणार होतं, क्रूड ऑइल जे होतं ते क्रूड ऑइल सुएझ कॅनल मधूनच युरोप आणि पुढे UK आणि पुढे US अशा ठिकाणी जायचं. त्याच्यामुळे त्यांचं क्रूड ऑइल सुद्धा पूर्णपणे सप्लाय जो होता ते पूर्णपणे इस्रायलच्या हातात आला. सो इस्रायल ऍक्च्युअली व्हॉट यू कॅन से हॅव द हायेस्ट से इन दिस रिजन टू अलाउ विच शिप, टू अलाउ विच बिझनेस इज एंटायरली डिपेंड ऑन द इस्रायल्स डिसिजन. तर एवढा मोठा भाग कॅप्चर झाला. आता याच्यामध्ये स्मॉल तुम्ही बघत असाल तर वेस्ट बँक असेल किंवा सिरिया असेल, गोलन हाइट्स किंवा गाझा स्ट्रीप असेल, ठीक आहे, छोटे छोटे डॉट बघत असाल तर बेसिकली हे जे डॉट्स आहे ते डॉट्स आपले एक्सक्यूज मी त्याला प्रेझेंटेशनला फुल स्क्रीन केलं स्लाइडला तर जास्त चांगलं दिसेल. स्क्रीन रिशेअर केली तर बरं पडेल. स्क्रीन जर रिशेअर स्लाइड फुल स्क्रीन केली तर जास्त चांगलं दिसेल. रिशेअर करा स्क्रीन रिशेअर करा एकदा बस. हा रिशेअर करा, बरोबर. येस, ओके. आता दिसतंय? दिसतंय. आता दिसतंय? या नाव इट इज हो दिसतंय. ओके. तर आपण होतो इथे डॉट्स जे दिसतात तुम्हाला, वेस्ट बँक असेल किंवा गाझा स्ट्रीप असेल किंवा सिरियन गोलान हाइट्स जे असतील तिथले जे डॉट्स दिसतात आहे ते बेसिकली त्याला आपण म्हणू अनेक्सेशन. एक अनेक्सेशन नावाचा प्रकार असतो. म्हणजे ऍक्च्युली काय केलंय की तुम्हाला पुढे जेव्हा मी प्रेझेंटेशन जाईल तेव्हा अनेक्सेशनचे ऍक्च्युअल व्हिज्युअल्स जे आहेत किंवा त्याच्या जे फोटो आहे ते दाखवेन. पण एक अनेक्सेशन प्रकार काय होतो तो सध्या सांगून देतो. बेसिकली अनेक्सेशन म्हणजे हे जे वेस्ट बँक दिसतं किंवा गाझा दिसतं, म्हणजे जो पॅलेस्टाइनियनचा उरलेला थोडा बहुत ठेवलेला जो भाग होता त्या भागामध्ये सुद्धा इस्रायलने काय केलं की त्यांचे जे लोक तिथे राहत होते त्या लोकांच्या सिक्युरिटीसाठी म्हणून त्यांनी छोटे छोटे एक घर उभारले. आणि 1967च्या नंतर जे होतं तेव्हा त्यांनी फारशा मोठ्या प्रमाणात केलं नाही. हे जे फार मोठ्या ज्या वॉल बांधल्या आणि पुढे जाऊन एक 2003 साली त्यांनी जवळजवळ 40-45 फूट अशा मोठ्या भिंती उभारल्या. म्हणजे काय झालं, गंमत कशी आता बघा, याच्यामध्ये किती कॉम्प्लिकेटेड विषय आहे की समजा तुम्ही ठाण्यामध्ये राहतात, ठाण्यामध्ये वर्तक नगरला राहतात, तर वर्तक नगरचा जो भाग आहे त्याच्या बाजूची एखादीची कॉलनी असेल किंवा त्याच्या बाजूचा भाग असेल, तुम्ही वर्तक नगरचा भाग तुमचा इस्रायलचा भाग कन्सिडर करा आणि त्याच्या बाजूची जी कॉलनी आहे ती आहे तुमची अरब म्हणजे पॅलेस्टाईनियन लोकांची कॉलनी आहे.
आणि त्या कॉलनीला वेगळं करणारी 40-45 फुटांची मोठी भिंत उभारली. आता त्या भिंतीमुळे असं झालं की जे पॅलेस्टायनियन लोक होते अर्थात ते इकडे येऊ शकत नव्हते आणि बरेचसे जे दुकान असतील छोटे छोटे आपण बघतील, आता तुम्हाला लक्षात येईल की अगदी ग्रॉसरी स्टोअर असतील म्हणा किंवा बँक्स असतील आहे किंवा दवाखाने असतील आहे, यांचा सुद्धा ऍक्सेस किती कठीण झाला असेल. म्हणजे दोघांसाठी यांनी तर आपल्या लोकांच्या सिक्युरिटीसाठी म्हणून एवढ्या मोठ्या भिंती बांधून दिल्या, पण अरब लोक जे आहेत किंवा पॅलेस्टाईन लोक आहेत त्यांच्यासाठी हा मोठा प्रश्न झाला. तर आता हा प्रश्न इतक्या याच्यामध्ये आणखी पुढे गुंतल्यानंतर परत 1973 साली एक यॉम किपूर वॉर झालं. आता यॉम किपूर वॉर म्हणजे यॉम किपूर नावाचा एक मोठा सण असतो ज्यूइश लोकांमध्ये. त्या सणाच्या दिवशी परत जे हे आपण बघतो 1967 मध्ये जेवढे पार्टीज होत्या इंटरेस्टेड पार्टीज त्या सगळ्यांनी परत एकदम अचानकपणे इस्रायलवर धावाबोल केला. ठीक आहे, त्याची फार मस्त स्टोरी आहे यॉम किपूरची की इजिप्तचा जो होता आणि गंमत अशी आहे की इस्रायलला फक्त 24 तास आधी एवढा मोठा हल्ला होणार आहे याची इनपुट्स जे आहे ते मोसादचा एक गुप्तहेर होता. आता तो मोसादचा गुप्तहेर म्हणजे कोण? इजिप्तचा तत्कालीन जो राष्ट्राध्यक्ष होता त्याचा जावई म्हणजे मोसादचा हेर. त्या हेरांनी एक त्यांना सूचना दिली की पुढच्या 24 तासांमध्ये तुमच्यावर अटॅक होणार आहे, सो बी प्रिपेअर्ड. आणि विचार करा की फक्त 24 तास यांना मिळाले इस्रायल फोर्सेसला इव्हन डिप्लॉयमेंटसाठी, त्यांच्या आर्मरी डिप्लॉयमेंटसाठी, टँक डिप्लॉयमेंटसाठी प्लस रॉकेट्स आणि बाकी एअरफोर्स डिप्लॉयमेंटसाठी. आणि पहिले जे 2-3 दिवस होते ते इजिप्त बऱ्यापैकी सायनाय पेनिन्सुला बऱ्यापैकी इजिप्तने घेऊन घेतलं. तिकडे सिरिया सुद्धा गोलन हाईट्स वरून खाली आला, सिरिया सुद्धा जवळपास वेस्ट बँक पर्यंत पोहोचून गेला. आणि एवढं झाल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर जवळजवळ परत इस्रायली आर्मीनी परत एक मोठी मुसंडी मारली आणि जेवढा सायनाय पेनिन्सुला घेतला होता जिथून ते इजिप्त आले होते समोर त्यांना परत सुएझ कनालच्या मागे हाकललं आणि वरती सिरियन गोलान हाईट्स जे आहे त्यांना परत तिकडे ढकलण्यात आला. आणि इकडचा जो तुमचा जॉर्डनचा थोडासा पोर्शन बघता तो जॉर्डनचा पोर्शन सुद्धा तो डेड सीच्या समोर गेला आणि अम्माम पर्यंत इस्रायली फोर्सेस पोहोचून गेल्या. आता हे झाल्यानंतर परत युएननी हस्तक्षेप केला आणि त्या हस्तक्षेपानंतर जो सीज फायर लागला ते सीज फायर झाल्यानंतर ही परत दुसरा पराभव 1973 साली त्यांना मिळाला. त्यांनी जो सायनाय पेनिन्सुला आणि गोलान हाईट्स घ्यायला म्हणून एक युद्ध केलं होतं ते तर घेऊ शकलेच नाही. परत जॉर्डन पर्यंत त्यांचा आणखी इस्रायल वाढून गेलं. आता या याच्यामध्ये त्यांना एक लक्षात आलं की आपण या युद्धाच्या याच्यानुसार इस्रायलला हरवणं हे खरंच कठीण आहे. सो व्हॉट द ऑप्शन लेफ्ट फॉर द अरब नेशन्स इज टू जस्ट हॅव टू साइन अ पीस ट्रीटी विथ इस्रायल. सो दॅट्स द ओनली ऑप्शन दे लेफ्ट इट विथ. सो व्हॉट दे हॅव डन इज 1977-78च्या सुमारास सगळ्यात पहिला जो हे केला काय म्हणतात पीस ट्रीटी जी झाली ती इजिप्तनी पीस ट्रीटी इस्रायल सोबत केली. आता ती पीस ट्रीटी कशी होती? ती पीस आता आपण हे बघू शकतो आपण की कुठल्या यांनी हे झालं होतं वॉर्स. जसं मी यॉम किपूरचं म्हटलं होतं की ओपेक पर्यंत आणि 1973-74 पर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात हे झाल्यानंतर सगळ्यात 1979 मध्ये 76ला ती प्रोसेस स्टार्ट झाली आणि 79 मध्ये इस्रायल आणि इजिप्त मध्ये पहिला एक काय म्हणतात त्याला आपलं कॅम्प डेव्हिड अकॉर्ड जसं नाव होतं ते सगळ्यात पहिला तिथे साईन झाला आणि ती पीस ट्रीटी झाली. ती पीस ट्रीटी बेसिकली काय होती की इस्रायलनी पूर्ण जे सायनाय पेनिन्सुला जो आहे आपण हा बघितला सायनाय पेनिन्सुला सुएझ कॅनल पर्यंतचा तो पूर्णपणे इजिप्तला वापस करायचा आणि इजिप्तनी त्याच्या बदल्यात इस्रायलचं अस्तित्व मान्य करायचं, इस्रायलचं अस्तित्व एक देश म्हणून मान्य करायचं. तो हा एक अनवर सदात जो होता इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष त्याच्या पुढाकारांनी आणि युएसचे तत्कालीन जे हे होते प्रेसिडेंट होते जिमी कार्टरला पुढे या पीस ट्रीटीसाठी अकॉर्डसाठी नोबेल प्राइजही मिळाला, नोबेल पीस प्राइजही मिळालं. तर ही फार मोठी एक घटना होती अरब आणि इस्रायलीच्या याच्यामध्ये, कारण की कदाचित इजिप्त हे पहिलं अरब राष्ट्र होतं की ज्यांनी इस्रायलला मान्यता दिली होती देश म्हणून. सो बेसिकली एवढं सगळं दिल्यानंतर पुढे मोठ्या प्रमाणात झालं. त्याच्यानंतर जॉर्डन सुद्धा सोबत सुद्धा त्यांची पीस ट्रीटी झाली. जॉर्डनचा जो कॅप्चर केलेला भाग होता डेड सीच्या आधीच्या पर्यंतचा तो सुद्धा इस्रायलने जॉर्डनला वापस केला आणि त्या बदल्यात जॉर्डननी 2 हे केलं. जसं इस्रायलनी फक्त मान्यता दिली होती तर जॉर्डननी मान्यता तर दिलीच दिली
पण जॉर्डनच्या भूमीवरून इस्रायल विरोधात कुठलीही कारवाई होणार नाही. फ्रॉम द जॉर्डेनियन टेरिटरी देअर वोंट बी एनी सपोर्ट इन एनी फॉर्म टू अ पॅलेस्टायनियन पीपल. That kind of treaty has been signed between Jordan and Israel. So it was a big win-win move for the Israel as well, because जॉर्डन जो होता, जॉर्डन मोठ्या प्रमाणात वेस्ट बँकशी बऱ्यापैकी कनेक्टेड असल्यामुळे तो ऍक्सेस फार सोपा होता वेस्ट बँकला मदत करण्याचा. तो ऍक्सेस एक मोठा बंद झाला. इजिप्त आणि जॉर्डन हा जो पोर्शन आहे तो बऱ्यापैकी विषय क्लोज झाला इस्रायलसाठी. सो इस्रायलसाठी हे दोन विन विन सिच्युएशन होते. त्याच्यानंतर आता पुढे जायचा जो मार्ग होता त्याच्यामध्ये आता हे सगळं झालं. सगळ्यात मोठा प्रश्न होता की पॅलेस्टायनियन लोकांनी आता काय करायचं, कारण की बेसिकली इजिप्त अँड जॉर्डन आर नाऊ इन फेवर ऑफ इस्रायल, ऍटलीस्ट व्हॉट यू कॅन से फ्रॉम द वॉर पर्स्पेक्टिव्ह. So now the only option left for the Israeli people is to form their own liberation army or to form their own government, so that somebody from their own people, so own Palestinian people, will raise the voice against Israel in front of the international forum. So what they have done is a leader named Yasser Arafat. Basically Yasser Arafat सुद्धा Egyptian born होता. Yasser Arafat Palestinian नव्हता, Egyptian born होता. त्यांनी एक पीपल्स लिबरेशन आर्मी नावाची, पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन नावाचं, PLO नावाचं एक त्यांनी आर्मीज म्हणू आपण पॅलेस्टाईनची, अशी एक 1967 नंतर त्या सुमारास त्यांनी काढली. आता जेव्हा PLO जेव्हा याच्यामध्ये फॉर्म झालं तर PLO ला मदत जी होती मेन, ती मदत आता जॉर्डन आणि इजिप्त बंद झाली. आता कुठून मदत घ्यायची म्हणून त्यांनी सिरिया, म्हणजे वरती नॉर्थ साइडला सिरिया आणि त्याच्या बाजूला लेबनन, इथे त्यांचा बेस निर्माण केला, म्हणजे सैनिकी बेस. कारण की एनिवेज वेस्ट बँक जवळजवळ यांच्या अखत्यारीत असल्यामुळे तिथे त्यांना मिलिटरी ऑर्गनायझेशन किंवा मिलिटरी बेस करणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे मिलिटरी बेस जो झाला तो PLOचा मिलिटरी बेस झाला लेबननला बेरूटला आणि सिरियामध्ये डेमास्कसच्या जवळ. तर आता हे झाल्यानंतर ऑब्व्हियसली याच्यानंतर जेव्हा अरब स्प्रिंग, तुम्ही अरब राष्ट्रांमध्ये तेव्हा अरब स्प्रिंग वगैरे फार मोठ्या प्रमाणात सुरू होऊन गेलं होतं की अरब म्हणून, अरब मुस्लिम म्हणून एक त्यांना वेगळा लीडर किंवा वेगळी लिडरशिप किंवा ओपननेस हा जो बाबा होता तो सुन्नी असेल किंवा शिया असेल, दोन्ही साइडनी हा अरब स्प्रिंगच्या स्वरूपात सुरू झाला होता. त्याच्यामुळे या सगळ्या PLOच्या एक इन्व्हॉल्वमेंटमुळे म्हणा किंवा राजकारणामुळे म्हणा लेबननमध्ये सुद्धा सिव्हिल वॉर सारखी सिच्युएशन सुरू झाली. कारण की पॅलेस्टायनियन लोकांचा किंवा PLOचा तिथे प्रभाव वाढायला लागला. तो प्रभाव वाढल्यामुळे जे लेबनीज अरब मुस्लिम होते ते सुद्धा याच्याकडे ओढले गेले, ते सुद्धा आकृष्ट झाले आणि पुढे पुढे असं बनत एक थोडंसं लेबनीजचं पॉलिटिकल स्टँड आणि इकडे PLO यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होऊन तिकडे सुद्धा सिव्हिल वॉर सुरू झालं. तर आता हे जेव्हा लक्षात आलं की बेरूटला आणि बेरूटच्या गव्हर्नमेंटला जेव्हा लक्षात आलं तेव्हा लेबनीजनी सुद्धा, लेबनीज लोकांनी सुद्धा, गव्हर्नमेंटनी सुद्धा जे PLO असेल त्यांना मिळणारी मदत, त्यांना मिळणारी एड ही हळूहळू कमी केली. आणि पुढे जाऊन पॅलेस्टाईनच्या किंवा यासिर अराफातच्या सुद्धा असं लक्षात आलं की आपण समजा मिलिटरी ऍज अ मिलिटरी ऑप्शन म्हणून आपण त्यांच्याशी युद्ध लढत असू तर इस्रायलवर आपण विजय मिळवू शकत नाही. तर मग काय करायचं की ऍटलिस्ट जगासमोर आपला आवाज जाईल आहे, पॅलेस्टायनियन लोकांचा आवाज जाईल आहे. त्याच्यासाठी पॅलेस्टायनियन PLOनी एक राजकीय आघाडी समोर आणली. त्या राजकीय आघाडीचं नाव होतं फतह, म्हणजे एक राजकीय पक्ष, पॉलिटिकल पार्टी. PLO has been converted into a political party named Fatah. Okay, so main objective of Fatah is to raise the voices against the Israeli leaders in front of international forum. तर हे जेव्हा झाल्यानंतर पॅलेस्टायनियन लोकांमध्ये सुद्धा, पॅलेस्टायनियन अर्थात जे गाझा स्ट्रीप मध्ये राहायचे, गाझा पट्टीमध्ये राहायचे किंवा वेस्ट बँकला राहायचे, ते राहणारे लोकांना सुद्धा गरज अशी वाटू लागली की आता आमच्याकडे सैन्य पाठ कोणी नाही, कोणी अग्रेसिव्ह कोणी नाही, राजकीय वगैरे सगळं झालं, पण अग्रेसिव्ह कोण राहिला. तर मग अग्रेसिव्ह कोण राहील तर 1987 साली जस्ट बिकॉज PLO हॅज बीन कन्व्हर्टेड इनटू अ पॉलिटिकल फ्रंट, नाव 1987 ला हमास फॉर्म झालं. आता तुम्ही समजा आता इतकं ऐकलं असेल की हमासनी जो हल्ला केला, हमासने तेल अवीववर सगळे मोठे रॉकेट सोडले, तर हमासची स्थापना 1987 ला झाली. And Hamas is basically purely a terrorist organization for Palestinian लोकांची सशस्त्र क्रांती करणारी एकमेव संघटना म्हणून हमास पुढे उदयाला आली.
तर लोकांमध्ये सुद्धा हमासचं अट्रॅक्शन वाढायला लागलं, कारण की द हमास पीपल आर गोइंग टू गिव्ह सर्टन, कारण की हमासचा जो जोर होता तो हमासचा जोर आपण गाझा जिकडे पाहिलं, म्हणजे इजिप्तच्या जवळ छोटासा जो खालचा प्रदेश आहे त्या गाझामध्ये हमासचा बऱ्यापैकी कंट्रोल होता. आणि इकडे वेस्ट बँक मध्ये आपण पाहिलं तर वेस्ट बँक मध्ये PLO असेल किंवा मग आता जी फतह जी आहे त्यांचा कंट्रोल होता. सो आता असं झालं की परत PLO ला काहीतरी करावं लागेल म्हणून PLOने सरळ म्हटलं की पॅलेस्टाईन आता वेस्ट बँक आणि गाझा हे पूर्णपणे इंडिपेंडंट स्टेट आहे इस्रायल पासून, आणि इस्रायलच्या तिकडे मिलिटरीचा सोडा पण इस्रायलचे लोक सुद्धा या दोन भागांमध्ये राहायला नको, ही भूमिका यासिर अराफातनी घेतली. आता पुढे जाऊन यासिर अराफातनी परत जे राजकीय केलं 1993 ला इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान जे होते त्यांनी आणि यासिर अराफात मध्ये परत एक पीस ट्रीटी झाली, तीही वॉशिंग्टन मध्ये झाली. आणि ती पीस ट्रीटी झाल्यानंतर इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला, कारण की तो फोटो आता मी इथे टाकला नाहीये, पण तेव्हा जेव्हा हँडशेक झालं तेव्हा इस्रायली प्राईम मिनिस्टरवर प्रचंड प्रेशर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनचं होतं. म्हणजे इव्हन काही वाईट जे डिक्लासिफाईड डॉक्युमेंट्स आले आहेत CIA कडनं त्याच्यामध्ये सरळ सरळ बिल क्लिंटननी तत्कालीन इस्रायलच्या प्राईम मिनिस्टरला म्हटलं होतं की अरब नेशन मध्ये जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता तेव्हा तिथे गालानी गालाला चोळून 3 वेळा किस करायची पद्धत असते. तर तेव्हा फोर्स केलं होतं बिल क्लिंटननी इस्रायलच्या प्राईम मिनिस्टरला की यासिर अराफातशी भेटताना तुला अशा प्रकारे भेटावं लागेल ओव्हल हाऊसच्या बाहेर. ते अर्थात इस्रायली प्राईम मिनिस्टरनी डिनाय केलं, पण या लेवल पर्यंतचं प्रेशर आलं होतं. आणि हे प्रेशर आल्यानंतर मात्र ज्यूइश लोकांचा बंद जो त्यांनी हे करून ठेवला होता तो फुटला. आणि ज्यूइश लोक म्हणे की त्यांच्यासाठी असं होतं की आवर प्राईम मिनिस्टर इज सो वीक दॅट ही इज शेकिंग द हँड विथ अ गाय हू ही हिमसेल्फ डिक्लेअर्ड ॲज अ टेररिस्ट. म्हणजे सरळ टेररिस्ट लोकांची हातमिळवणी करताय, हा सरळ क्लीन थेट मेसेज गेला. आणि हा मेसेज गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात जो आपण आता जे सध्याचे इस्रायली प्राईम मिनिस्टर बघतो बेन्यामिन नेतन्याहू, बीबी ज्यांना बीबी म्हणतात, तर बीबी बेसिकली US ला होता तेव्हा, आणि बीबीनी अत्यंत रागाने येऊन तो सरळ इस्रायलला वापस आला. आणि इस्रायलला वापस आल्यानंतर त्यांनी लुकिड नावाची पार्टी फॉर्म केली. ती फॉर्म केल्यानंतर पुढे 1994-95च्या सुमारास इलेक्शन्स पण होते. त्याच्या 2-3 वर्षामध्ये लुकिडनी इतका प्रचंड गदारोळ उसळला, राजकीय गदारोळ, की त्यांनी म्हटलं की आम्हाला हा लीडर नको, कारण की हा अत्यंत वीक आहे. त्याच्यामुळे बीबीनी इतके प्रक्षोभक भाषण दिले की त्या भाषणामुळे सरळ सरळ इस्रायली लोक रस्त्यावर उतरले आणि त्या याच्यामध्ये स्वतःच्या प्राईम मिनिस्टरला इलेक्शनच्या आधीच त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्या ही एकमेव गोष्टीसाठी होती की पॅलेस्टायनियन म्हणजे ज्याला आपण टेररिस्ट म्हणतो त्या टेररिस्टची हात मिळवणी केली. आणि त्या ट्रीटीमध्ये सुद्धा इस्रायली प्राईम मिनिस्टर प्रचंड वीक दिसत होता या एका गोष्टीमुळे. तर आता आपण हे इथपर्यंत बघितलं की राजकीय इश्यू 1993-94 पर्यंत काय होता. त्याच्यानंतर पुढे सुद्धा बेंजामिन बीबी प्राईम मिनिस्टर झाला. बीबी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर म्हणजे बीबीनी म्हटलं होतं की मी समजा प्राईम मिनिस्टर झालो तर मी कुठल्याही प्रकारे भेटणार नाही यासिर अराफातची. पण झालं असं की बीबी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर बीबी सुद्धा यासिर अराफातची भेटला. एकदा नव्हे 3दा भेटला. 3दा भेटल्यानंतर त्यांनी 3दा हातमिळवणी सुद्धा केली. पण तरी सुद्धा जी 1993ची जी ट्रीटी झाली होती त्या लेवलची ट्रीटी बीबीनी होऊ दिली नाही. तो एक मोठा त्याच्यासाठी तेवढाच फक्त प्लस पॉईंट होता. आता हे आपण राजकीय स्वरूपाचं बघितलं. आता थोडंसं आपण जेरुसलेम इश्यूकडे येऊ, कारण की हा राजकीय कॉन्फ्लिक्ट झाल्यानंतर नाऊ द मेन इश्यू इज व्हॉट एक्झॅक्टली द रिलिजियस कॉन्फ्लिक्ट इज. मी तुम्हाला मागेच असं सांगितलं होतं की जेरुसलेमचे सुद्धा 2 भाग असतात. एक भाग आहे ईस्ट जेरुसलेम जो वेस्ट बँक किंवा जो पॅलेस्टायनियन लोकांच्या जिथे मॅक्सिमम पॅलेस्टायनियन लोक राहतात, आणि एक आहे वेस्ट जेरुसलेम ज्याला आपण ओल्ड सिटी म्हणतो. तर आता तुम्ही समजा इथे जे फिगर मध्ये बघता आहात ती बेसिकली ओल्ड सिटी आहे. तर ओल्ड सिटी इन द सेन्स अर्थात ईस्ट जेरुसलेमवर पॅलेस्टायनियन लोक जरी जास्ती राहत असले तरी जेरुसलेमवर सध्याच्या ह्याच्यानुसार राजकीय जो आपण ताबा म्हणतो तो राजकीय ताबा पूर्णपणे इस्रायलच्या हातात आहे. पण वेस्ट जेरुसलेम जो झाला जिथे ओल्ड सिटी आहे त्या ओल्ड सिटीमध्ये सुद्धा त्यांनी मोठ्यापैकी क्वार्टर करून ठेवले. म्हणजे कसं आहे की काही भाग हा मुस्लिम लोकांसाठी झाला, काही भाग हा ज्यूइश क्वार्टर झाला, काही भाग हा ख्रिस्ती क्वार्टर झाला, आणि काही भाग जो आहे टेम्पल माउंट जो आहे किंवा हरम अल शरीफ म्हणजे अल अक्सा जे आहे ते अल अक्साला सुद्धा जो ऍक्सेस आहे तिथे सुद्धा
बऱ्यापैकी कुठे ऍक्सेस दिला जाईल, कसा ऍक्सेस दिला जाईल याच्यासाठी म्हणून वेगळे पार्ट करण्यात आले. म्हणजे तुम्ही ग्राउंड लेवलवर समजा बघितलं तर आपल्याकडे जसे बॅरिकेड्स लावलेले असतात तसे एक नेहमीसाठीचे बॅरिकेड जे आहे परमनंट बॅरिकेड्स, अशा बॅरिकेड्सने ती सिटी बंद करण्यात आली. म्हणजे ज्युइश लोकांना अलक्साचा जो ऍक्सेस असतो तो अलक्साचा ऍक्सेस जनरली देत नाही. आणि त्याच प्रकारे जे मुस्लिम लोक आहेत त्यांना ज्युइश क्वार्टरचा ऍक्सेस अजिबात नसतो. अरब पॅलेस्टायनियन लोक सेम सिटीमध्ये राहणारे लोक सुद्धा या ज्युइश क्वार्टरमध्ये येऊ शकत नाही. त्यांच्यासाठी त्यांना परमिशन लागते, पोलीस परमिशन लागते, बऱ्यापैकी विदेश मंत्रालयाच्या परमिशन, अशा बऱ्याच परमिशन लागून मग ते येऊ शकतात. त्याच्यामुळे इनसाइड जेरुसलेम ऑल्सो देर आर डिफरंट पोर्शन ऑफ द सिटी जस्ट बिंग अ रिलिजियस कॉन्फ्लिक्ट ओव्हर देअर. दिस इज द सोल्युशन which actually in existence is in Jerusalem. So now the problem is basically Palestinian feel की at least आम्हाला जो ईस्ट जेरुसलेम आहे आणि अल अक्साचा जो भाग आहे तो भाग पूर्णपणे आम्हाला मिळावा, त्याचा पूर्णपणे कंट्रोल जो आहे तो पॅलेस्टायनियन लोकांवर असावा, पॅलेस्टायनियन लिडरशिपवर असावा, असं त्यांचं म्हणणं होतं. आता अर्थात तो कॉन्फ्लिक्ट तो पूर्णपणे जो आहे त्यांना सत्ता परिवर्तन करण्यासाठी इस्रायल कधी तयार होणारच नाही. त्याच्यामुळे मेन कॉन्फ्लिक्ट असा आहे की जेरुसलेमवर कोणाचा हक्क, या हक्कामुळे आता असं झालंय की हमासनी असेल किंवा मग इकडे फतह असेल. आपण जसं मागे पाहिलं होतं की फतह राजकीय संघटना, हमास एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन. तर हमासचं म्हणणं असं आहे की हमासला म्हणायचं की इस्रायल हा अस्तित्वातच नाही. याच्या आधी 1947 साली हा पूर्णपणे पॅलेस्टिनियन भाग होता, त्याच्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे मुसलमानांचाच अधिकार आहे. इस्रायलच्या साऊथ इस्रायल पासून वरती गोलान हाइट्स पर्यंतचा जो पूर्ण भाग आहे तो पूर्णपणे पॅलेस्टिनियन राहील आणि तो आम्ही अक्वायर करू, ही हमासची भूमिका झाली. फतहची राजकीय भूमिका अशी आहे की ऍटलिस्ट वेस्ट बँक मध्ये आणि गाझामध्ये जे इस्रायलने अनेक्सेशन करून ठेवलंय, ज्या वॉल्स बांधल्या आहेत त्या वॉल्स डिस्ट्रॉय करून तिकडच्या लोकांना जरी जे ज्युइश लोक आहेत त्यांना तरी ऍटलिस्ट तिकडनं दुसरीकडे हलवावं. आणि ती पूर्ण जागा जी आहे वेस्ट बँक आणि गाझा आणि ईस्ट जेरुसलेम प्लस प्रोव्हाइडेड जो अल अक्सा आपण बघतोय, मॉस्क किंवा मुस्लिम क्वार्टर बघतोय, हे पूर्णपणे पॅलेस्टिनियन लोकांच्या ताब्यात असावं, अशी फतहची राजकीय भूमिका. तर हा कॉन्फ्लिक्ट बेसिकली जेरुसलेमच्या अवतीभोवती फिरत असतो. तर आता जसं आपण म्हटलं की काय सोल्युशन आलं होतं 1993 ला, किंवा बेसिकली UN असेल किंवा कुठलाही अमेरिका असेल किंवा कुठलाही देश असेल, त्यांनी काय सोल्युशन इस्रायलसाठी दिलं होतं. इस्रायलसाठी दिलं होतं सोल्युशन 2 स्टेट सोल्युशन. हे फार फेमस आहे. 2 स्टेट सोल्युशन काय आहे, फार सिंपल आहे, बायनरी आन्सर आहे. एक राष्ट्र राहिला इस्रायल, एक राष्ट्र राहिला पॅलेस्टाईन. आपण जो उजवीकडचा पॅलेस्टाईनचा भाग बघतोय तो वेस्ट जो आहे आणि इकडचा वेस्ट बँक आहे आणि इकडचा जो आहे छोटासा तो गाझा. एवढा फक्त 2 पोर्शन हे पॅलेस्टाईनचे राहतील, उरलेलं पूर्णपणे इस्रायलचं राहील. अर्थात हमासचा त्याला विरोध आहे, फतहचा त्याला विरोध इस्रायल जेरुसलेम स्पेसिफिक आहे. जेरुसलेम समजा त्यांना दिलं आणि पूर्ण अनेक्सेशनचं डिअनेक्सेशन केलं तर फतहची जी भूमिका आहे त्यांना ते 2 स्टेट सोल्युशन मान्य करायला तयार आहे. आता मी जे म्हटलं होतं की याच्यामध्ये चॅलेंजेस काय, मी अनेक्सेशनचा जो मुद्दा मांडला होता तो अनेक्सेशनचा मुद्दा हाच होता. आता तुम्ही 2 हे चित्र बघता इथे, बेसिकली अशा मोठ्या 25-25, 30-30 फूट ज्या वॉल आहेत त्या सगळ्या वॉल अख्ख्या सिटीभर त्यांनी लावल्या. म्हणजे बघा तुम्ही की तो ट्रक दिसतोय तर ट्रकच्या पार जे आहेत ते आहे पॅलेस्टिनियन पोर्शन आणि इनसाइड जो आहे तो असा सगळा बंद करून इकडनं जे आहे ते पूर्णपणे राहील आहे इस्रायली पोर्शन. तर आता हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर अख्ख्या सिटीमध्ये हजारो ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे अनेक्सेशन करून ठेवलंय ते कोण काढेल, ते कसं काढतील. आणि बेंजामिन नेतन्याहूने बीबीने स्टेटमेंट दिलं होतं आता मागे जो हे झाला होता नॉर्मलायझेशनची जो ट्रीटी झाली ती UAE सोबत, तेव्हा सुद्धा पत्रकारांनी बीबी नेतन्याहूला प्रश्न विचारला होता की तुम्ही जे अनेक्सेशन करता आहात त्या अनेक्सेशनला आता पूर्णपणे थांबवाल का, म्हणजे एक्झिस्टिंग केलंय तर राहून द्या, ते आहे जसं आहे तसं आहे, पण नवीन तरी अनेक्सेशन तुम्ही करणार नाही याची हमी देता का. तर बीबीचं उत्तर फार स्पष्ट होतं, करंटली वी हॅव विथहोल्ड अ न्यू अनेक्सेशन, that doesn't mean that we are not going to implement it in near future. त्याचं स्पष्ट म्हणणं होतं की आम्ही सध्या आता थांबवलं असेल याचा अर्थ असा नाही की आम्ही पुढे परत अनेक्सेशन स्टार्ट करणार नाही. त्याच्यामुळे बीबीचा उद्देश फार क्लिअर आहे की मॅक्सिमम जेवढं अनेक्सेशन केलं आहे ते तर सोडायचं नाहीच, शिवाय नवीन अनेक्सेशन जेवढं करू शकतो ते अक्वायर करून शेवटी फायनल जो 2 स्टेट सोल्युशन आहे
त्या याच्यामध्ये सरळ म्हणावं की आमचा जो अनेक्सेशन पोर्शन आहे तो आमचा राहिला, उरलेले जे काय थोडाफार पोर्शन राहील तो पॅलेस्टाईनचा राहिला. ही बीबीची ऑफिशियल भूमिका झाली. आता तुम्ही सॅटेलाइट इमेज समजा बघितली तर एक कल्किलिया नावाचा एक एरिया आहे तिथे थोडासा नॉर्थ सिरियाशी लागणारा. तर त्या ह्याच्यामध्ये 2002 ची सॅटेलाइट इमेज बघितली. 2002 पासून तिथे काही अनेक्सेशनची भिंत उभारली नव्हती. तर ती अनेक्सेशनची भिंत उभारण्यानंतरचा हा आणि विजुअलचा बघितलं तर ही एवढी अख्खी मोठी वॉल त्यांनी मध्ये मध्ये सुद्धा उभारली. म्हणजे बाहेरची तर आहेच पण मधली सुद्धा एक मोठी वॉल आहे. सो नाव कमिंग बॅक टू अवर करंट कॉन्फ्लिक्ट. सो करंट कॉन्फ्लिक्ट काय आहे तर बेसिकली 9 आणि 10 मेला जनरल इस्रायल कॅलेंडर प्रमाणे यावर्षी 9 आणि 10 मेला इस्रायल डे हे ते म्हणतात. सॉरी जेरुसलेम डे हे ते म्हणतात. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ जेरुसलेम डे? ज्या दिवशी संपूर्ण जेरुसलेम ईस्ट आणि वेस्ट हे दोन्ही जेरुसलेम जे आहे ते दोन्ही जेरुसलेम इस्रायलने ताब्यात घेतले त्या डेला ते जेरुसलेम डे म्हणतात. तर ज्युइश कॅलेंडरनुसार 9 आणि 10 तारखेला 10 मेला हा जेरुसलेम डे होता. आता या जेरुसलेम डेच्या वेळेस व्हॉट हॅपन्ड इज बिकॉज ऑफ द कोविड रिस्ट्रिक्शन्स द गव्हर्नमेंट हॅज कॅन्सल्ड प्रोग्राम्स विच government has cancelled the public rallies and public programs, but they have given a very clear guideline that you can celebrate Jerusalem Day at your own house and within your own family. There is no restrictions on it. You can fire crackers as well, but there should not be a public display of affection and public display of Jerusalem Day celebration for this year. तो हा जेव्हा निर्णय झाल्यानंतर सगळे हे घरातच करणार होते ऑब्विसली. आणि त्याच सुमारास तुम्ही आता बघितलं असेल की करंटली होली 9 आणि 10च्या सुमारास रमादानचा महिना सुद्धा सुरू होता आणि रमादान संपत आला होता. 13 तारखेला ईद होती गल्फ कंट्रीज मध्ये, त्याच्यामुळे रमादान संपत आला होता. सो जेव्हा हे लक्षात आलं इस्रायली गव्हर्नमेंटच्या की आपण हे अरब मुस्लिम रमादान सुरू असल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर अल अक्सा मशिदीमध्ये नमाजासाठी येऊ शकतात, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की अल अक्सा फार मोठी मशीद आहे, त्याच्यामध्ये 10,000च्या वर लोक जमणार नाही असं एक फतवा इस्रायली पोलिसने काढला होता. आणि जसं मी मागे म्हटलं होतं की तुम्हाला त्या मस्जिदीत जरी जायचं असेल मुसलमानांना, अरब मुसलमानांना, तर तुम्हाला परमिशन, इस्रायली पोलिसांची परमिशन घेऊन ते पूर्ण चेक करतात तुम्हाला, तुमच्याकडे काही नाही आहे ना, शस्त्र बिस्त्र काही नाही आहे ना, पूर्ण चेक करून मग ते आतमध्ये सोडतात, अशी ती प्रोसेस असते. तर 10,000 लोक जमवायची त्यांनी परमिशन दिली होती पोलिसांनी. त्याच्यामध्ये काय झालं की 10,000ची परमिशन त्यांनी पाळली नाही आणि जवळजवळ 60,000 मुस्लिम अल अक्सा मॉस्क मध्ये जमले. तेही 10 तारखेला जेव्हा आपली मगरिबची सलाह असते त्या मगरिबच्या सलाहाला जवळजवळ 60,000 मुस्लिम जमले. तर ज्यांना आता माहिती आहे की मगरिबच्या सलाहच्या वेळेस जनरली मगरिबची सलाह जी असते त्याच्यात थोडस आधी आपला जो फास्ट असतो तो फास्ट सुटलेला असतो, त्याच्यानंतर मगरिबची सलाह होते, त्याच्यामुळे फास्ट सुटलेला होता त्यांचा. आणि मग मगरिब सलाह जेव्हा झाली त्या ह्याच्यामध्ये ती सलाह झाल्यानंतर सगळेच्या सगळे लोक जे बऱ्यापैकी मोठा जो समुदाय होता तो जेरुसलेम मध्येच एक डमस्कस गेट नावाचा एक एरिया, त्या डमस्कस गेट एरिया जवळ सगळ्याला सगळा जो जमा होता तो जमा झाला. आणि तिथे मोठमोठ्याने इस्रायली प्रशासनाविरुद्ध मोठमोठ्याने नारे आणि जो जेरुसलेम त्यांनी अक्वायर केला होता त्याच्या विरुद्ध मोठमोठ्याने नारे, हे सगळे मोठ्या प्रमाणावर प्रोटेस्ट सुरू झाला. आता हा प्रोटेस्ट सुरू झाल्यानंतर इस्रायली पोलिसांनी काय केलं की त्यांना हा प्रोटेस्ट सुरू झाल्यानंतर त्यांनी थोडस म्हटलं की त्याला जितकं डिले करतात, ज्या ऍक्टिव्हिटी जितकं डिले करतात तेवढं करू बा, म्हणून त्यांनी फारसे हे तिथे रिस्ट्रिक्शन्स आणले नाही. आणि ते झाल्यानंतर थोड्या वेळाने असं झालं की अल अक्सा मॉस्कच्या इकडनं पॅलेट्स आणि दगड हे इस्रायली पोलिसांवर यायला लागले. आणि हे पाहिल्यानंतर इस्रायली पोलिसांनी काहीही विचार न करता सरळ सरळ अल अक्सा मॉस्क मध्ये मगरिबच्या सलाहच्या नंतर ते घुसले आणि घुसल्यानंतर जितके लोक मॉस्क मध्ये होते त्या सगळ्यांना ओढून बाहेर काढलं आणि मग स्टोन पॅलेट्स इस्रायली पोलिसांकडनं सुरू झाले. सो कॉन्फ्लिक्ट इज लाईक ड्युरिंग अ होली मंथ ऑफ रमादान Israeli police, Israeli security forces, armed forces enter into Al-Aqsa Mosque and they done the what you can say, त्यांनी जी काही तिथे कारवाई केली ती कारवाई या ठिणगीसाठी त्याची थोडीशी ठिणगी आणखी मोठ्या स्वरूपात पडली. आता ती ठिणगी काय पडली
हमास 2014 पासून तर आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की 2014ला हमास आणि इस्रायलमध्ये शेवटचं युद्ध झालं होतं. तर जवळपास 6 वर्ष आणि मागच्या वर्षी आपण जसं मी म्हटलं एक नॉर्मलायझेशन करार ट्रम्पच्या मदतीने नॉर्मलायझेशन जो करार होता तो करार झाला US आणि इस्रायलमध्ये, सॉरी इस्रायल आणि UAE मध्ये. त्याच्यानंतर सुदानमध्ये सुद्धा झाला आणि बहरीन मध्ये सुद्धा झाला. हे 3 अरब कंट्रीज ज्या होत्या त्या 3 अरब कंट्रीज मध्ये नॉर्मलायझेशन करार झाला. त्याच्यामुळे हमास तेव्हापासूनच बेसिकली त्यांचं म्हणणं होतं की नॉर्मलायझेशन करा, म्हणजे त्यांचं जे फायनान्शियल, अर्थात हमाससाठी हा मोठा बिग ब्लो होता कारण की त्यांचे मेन जे फायनान्शियल एड्स यायचे ते अरब कंट्रीज मधून यायचे. ते वेदर इजिप्त असेल, इजिप्त मधून फार कमी यायचे म्हणा, इराण मधून आणि कतर मधून. हे मेन जे हमासला जे आपण म्हणू की रॉकेट्स असतील किंवा मग या आर्म स्पेसिफिक ज्या होत्या तो सगळे फॉर्म्युला आणि ते सगळे हमासला इराण कडून यायचे आणि जे पैसे होते युद्ध लढायला ते कतर कडून यायचे. त्याच्यामुळे आता असं झालं की UAE सारखा स्ट्रॉंग सेकंड बिगेस्ट अरब नेशननी जेव्हा नॉर्मलायझेशन करार केला तेव्हा ऑब्व्हियसली कतरमध्ये राहणारे मुस्लिम्स असतील किंवा बाकीचे मुस्लिम्स असतील त्या देशावर प्रचंड दबाव आला की हमासला मदत करणं बंद करावं. सो हमाससाठी जे 9 आणि 10 तारखेला जी घटना अल-अक्सा मॉस्कमध्ये झाली ती घटना हमाससाठी ट्रिगर पॉईंट होती. ऑब्व्हियसली दे आर गोइंग टू एनकॅश दिस पॉईंट, कारण की त्यांना काही करून एस्केलेशन लॅडर चढायचं होतं. त्याच्यामुळे हमासनी काही न करता सरळ सरळ गाझा स्ट्रीप मधून जे रॉकेट्स होते ते रॉकेट्स त्यांनी सोडायला सुरुवात केली. सदन एश्केलॉन असेल आहे किंवा आणखीन लॉर्ड असेल आहे किंवा तुम्ही बघितलं तेल अवीव असेल थोडंसं वरती, या सगळ्या तिकडच्या ज्या सिटीज होत्या त्यांच्यावर त्यांनी रॉकेट हल्ले करायला सुरुवात केली. आता ही जी इमेज बघतो आपण सगळ्यांना माहिती आतापर्यंत की आयर्न डोमनी 90% जे अटॅक्स होते ते सगळे घालवून लावले आणि त्याच्यानंतर ते अटॅक्स घालवून लावल्यानंतर पुढे जाऊन इस्रायली एअरफोर्सेसनी गाझा स्ट्रीपवर जाऊन सुद्धा स्पाइस बॉम्बनी बिल्डिंग सोडवल्या. आजच लेटेस्ट एक तासभरापूर्वीची न्यूज आहे की त्यांनी अल जझीराचं जे ऑफिस होतं याच्यामधलं गाझा स्ट्रीप मधलं ते अल जझीराचं ऑफिस सुद्धा पूर्णपणे उडवलं. कारण की अल जझीराचं ऑफिस, अल जझीरा एक टीव्ही वाहिनी आहे अरब नेशनची, अल जझीराचं ऑफिस हे सुरू होतं हमासच्या एका बिल्डिंग मध्ये, त्याच्यामुळे त्यांनी ते ऑफिस सुद्धा उडवलं. तर अशा प्रकारे हा जो करंट कॉन्फ्लिक्टचा जो ट्रिगर पॉइंट होता तो ट्रिगर पॉइंट याने ट्रिगर झाला बेसिकली. सो आपण एक कन्क्ल्युजन असं काढू शकतो याच्यामध्ये की सध्याच्या करंट कॉन्फ्लिक्ट आणि हिस्टॉरिकल आपण सगळं आता ही सगळी टाइमलाईन जर बघितली तर एक गोष्ट नक्की आहे की बेंजामिन नेतन्याहू जो आहे ज्याला बीबी म्हणतात त्या बीबीचं एक गोष्ट फार क्लिअर असते, तो अत्यंत कडवट राष्ट्रवादी नेता आहे, अत्यंत कडवट नेता आहे. त्याच्यामुळे त्याला अगदी एवढंसं जरी झालं म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल खुट्ट जरी झालं तरी सुद्धा तो सरळ रंगारा पाठवून तिथे जाऊन ठोकून येतो, या मानसिकतेचे तो नेता आहे. त्याच्यामुळे आणि सध्याचं राजकीय समजा तिथे बघितलं तर बीबीला सध्या त्याच्या पक्षाला लुकेड पक्षाला गेली 4 निवडणुका झाल्या तिथे पूर्ण समर्थन नव्हतं. ते त्यांचे जे मित्र पक्ष आहेत किंवा बाकीचे आणखी 2-3 पार्टी जे आहेत त्यांच्या कुबड्यांच्या आधारावर बीबीचा पार्टी लुकेड पार्टी जी आहे ती सत्तेत होती. त्याच्यामुळे बीबीची पॉलिटिकल जी हे आहे काय म्हणतात त्याला इमेज जी आहे ती सुद्धा सध्या डामाडोल होती. आणि तुम्ही कधी बघितलं असेल म्हणजे बीबीचं तुम्ही हिस्ट्री बघितली तर जेव्हा जेव्हा त्याची पॉलिटिकल हे डामाडोल झाली आणि त्याच्यानंतर जे काही युद्ध झालं असेल त्या युद्धामध्ये बीबीने फुल फ्लेज वॉर केला आणि त्या वॉर नंतर बीबीला पॉलिटिकली सुद्धा गेन बऱ्यापैकी झाले. सो बीबी इज नॉट गोइंग टू रिस्टेंड फॉर दिस कंडिशन अँड इज व्हेरी क्लिअर. काल आणि परवा त्याचे स्टेटमेंट्स फारच क्रिस्टल क्लिअर होते. त्यांनी सरळ म्हटलं होतं की वी आर नॉट गोइंग टू स्टॉप ऍट दिस, वी आर गोइंग टू रिपीट द मिस्टेक विच वी हॅव डन इन 2005. कारण की 2005 ला सुद्धा जे युद्ध झालं होतं ते युद्ध एक शांतता करार म्हणून गाझा स्ट्रीप जी होती त्याच्यावरचा हक्क इस्रायलने सोडून दिला होता, नाही तर तोपर्यंत गाझा स्ट्रीप सुद्धा इस्रायलच्या हातात होती. तर बीबीचं म्हणणं हेच आहे की फुल फ्लेज वॉर झालं तर वी आर गोइंग टू टेक ओव्हर गाझा फॉर शुअर. आणि ही जे सध्याचा प्रॉब्लेम आहे हमासचा त्याच्यावर फायनल कन्क्लुझिव्ह सोल्युशन मला याच्यावर मी काढणार. पण आता प्रॉब्लेम असा आहे की पहिल्यांदा असं झालं की आतापर्यंत आपण बघतो की आपण भारत स्पेसिफिक बघितलं असेल तर भारतात सुद्धा जेव्हा दिल्लीला घटना झाल्या, दिल्लीला शाहीन बाग झालं असेल किंवा मग दिल्लीला आता शेतकरी आंदोलन झाले असतील
ते मोठ्या प्रमाणावर आपल्याच लोकांनी केलेले आंदोलन सरकारच्या विरुद्ध होते. तर हे आंदोलन पुढे जाऊन हिंसक झाले आणि ते हिंसक आंदोलन पुढे जाऊन सिव्हिल वॉर मध्ये सुद्धा कन्वर्ट काही प्रमाणात झाले. तर आता तुम्ही समजा इस्रायलचं बघितलं तर इस्रायलनी सिव्हिल वॉर जो आहे, इस्रायल नेव्हर फेस्ड सिव्हिल वॉर इनसाइड देअर ओन टेरिटरी. सो आता सध्या काय होत आहे की अरब असतील आहे किंवा ज्युइश असतील आहे, हे जिथे जिथे थोड्याफार प्रमाणात अरब जास्ती आहे तिथे तिथे अरब बाहेर निघतात आहे किंवा ते ज्यांची स्ट्रेंथ आहे 30% आहे. इन नॉर्दर्न वेस्ट बँक मध्ये तर मोर दॅन 60% अरब मुस्लिम्स आहे. नॉर्दर्न साईडला गेला, लॉयलला गेला किंवा ऍकर्सला गेला तर तिथे ऑलमोस्ट 40% किंवा 35% मुस्लिम पॉप्युलेशन आहे, अरब मुस्लिम पॉप्युलेशन. सो वेअर अरब मुस्लिम पॉप्युलेशन इज मोर दॅन 30% or something, they have the power. The Arab Muslims are coming and the riots are happening over there. So Arab Muslims are also throwing stones towards Jewish people, and Jewish people are also coming with their guns and other artillery, and they are doing a civil war over there. So सध्याची कंडिशन इनसाइड इस्रायल सुद्धा सिव्हिल वॉरची आहे आणि ही कंडिशन जी आहे ती इस्रायलसाठी फार नवीन आहे. त्याच्यामुळे इस्रायलला बाहेरचा शत्रू जो आहे ते इजिप्त असेल किंवा मग आणखीन कोणी असेल त्यांना तिथे जाऊन ठोकण्यात, तिथे जाऊन त्यांची टेरिटरी घेण्यात इस्रायलला फार सोपी पडतं. पण इस्रायलला त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये सिव्हिल वॉर्स जे आता होऊन राहिले ते त्यांच्यासाठी फार नवीन आहे. त्याच्यामुळे ते सिव्हिल वॉर्स कसे टॅकल करतात याच्यावरही बीबी कितीपर्यंत वॉर स्टेज करेल किंवा किती फुल फ्लेज एस्केलेशन आणखी लॅडर चढेल आहे ते डिपेंड आहे की सिव्हिल वॉर किती मोठ्या प्रमाणावर बीबी आणि त्याची टीम कंट्रोल करेल. सेकंड ऑप्शन इज हमास शुड रिस्ट्रिक्ट देमसेल्फ. कारण की हमासचा सध्या कंडिशन अशी आहे की हमासला पूर्णपणे जेरुसलेमचा, फक्त जेरुसलेम नाही त्यांना पूर्ण इस्रायली टेरिटरी पाहिजे. त्याच्यामुळे हमासला अनलेस अंटिल हमास इज कमिंग टू अ पॉलिटिकल सोल्युशन बाकी काही ऑप्शन नाही. हमास जितकं मिलिटरी ऍक्शन मध्ये जाईल, इस्रायलचं म्हणणं तेवढं एकच आहे हमासला, म्हणजे इस्रायलच्या स्तरावरून सगळे पॉलिटिकल त्यांचं म्हणणं हेच होतं की हमास शुड स्टॉप अ व्हायलन्स, हमास शुड स्टॉप अ वॉर ऑप्शन, दे शुड कम ऑन अ डिस्कशन टेबल टू डिस्कस हाऊ वी आर डिस्कसिंग विथ फतह, like how we are discussing with Mohammed Abbas in West Bank. So in the same manner, the Gaza Strip also, especially Hamas also, which control Gaza Strip, they should also come to a table for the discussion. So हा एक ऑप्शन असू शकतो सध्याच्या वॉरमध्ये सध्याचं कंडिशन डिएस्केलेट करायला. सेकंड थर्ड ऑप्शन आहे जेरुसलेम कॉन्फ्लिक्ट शुड गेट रिझॉल्व. जेरुसलेम हा सगळ्यात मोठा, जसं म्हटलं होतं धार्मिक जो मुद्दा आहे तो कधीही टेरिटोरियल मुद्द्यापेक्षा धार्मिक मुद्दा हा जास्त महत्वाचा असतो. त्याच्यामुळे जेरुसलेम कॉन्फ्लिक्ट जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हा मुद्दा रिझॉल्व्ह होणं जवळजवळ अशक्य. त्याच्यामुळे जेरुसलेम कॉन्फ्लिक्ट जर रिझॉल्व्ह झालं, ईस्ट जेरुसलेमचा जो ताबा आहे तो इस्रायलने सोडला म्हणा किंवा वेस्ट जेरुसलेमचा जो थोडाफार पोर्शन आहे अल अक्सा वगैरेचा तो पॅलेस्टाईन लोकांनी सोडला किंवा व्हॉट एव्हर इट इज, हे काही समजा ते हे झालं तरच सध्याची जी कंडिशन आहे ती किंवा पुढची फ्युचर कंडिशन आहे ती डिएस्केलेट व्हायचा चान्स आहे. आणि द लास्ट ऑप्शन इज ऑब्व्हियसली टू स्टेट जे सोल्युशन आहे ते दोन्ही पार्टीजला, म्हणजे वेदर इस्रायल असेल किंवा पॅलेस्टाईन कडनं फतह असेल किंवा हमास असेल, यांना सुद्धा हे एक्सेप्ट व्हायला हवं. सो सध्याचं आपण जे कंडिशन बघतो आहे ती फार वोलाटाईल आहे. ती एस्केलेशन लॅडर दोन्ही साइडनी चढून बऱ्यापैकी झालेली आहे. आता याच्या पुढचं एकच सोल्युशन राहिलं आहे की तो फुल फ्लेज वॉर होईल आणि फुल फ्लेज वॉर झाला तर इट विल बी डिफिकल्ट. तो जो सध्याचा प्रश्न जो आहे पॅलेस्टाइनियन आणि इस्रायलचा तो आणखीन चिघळेल आहे किंवा मध्य पूर्वेचा जो शांततेचा जो प्रयत्न डोनाल्ड ट्रम्पनी नॉर्मलायझेशन करार 2019 ला करून करण्याचा प्रयत्न केला होता तो चिघळेल आहे. आणि अरब जे राष्ट्र आहे बाकीचे सौदी अरेबिया असेल किंवा कुवैत असेल किंवा काही प्रमाणात कतरी असेल ते सुद्धा कदाचित नॉर्मलायझेशन करायला पुढे करारासाठी इस्रायलची हातमिळवणी करणार नाही. त्याच्यामुळे एंटायरली नॉर्मलायझेशन, मध्य पूर्वेची शांतता, हे सगळे सोल्युशन हे सगळे समजा घ्यायचं असेल तर कुठेतरी या 3 ते 4 याच्यावर विचार करून सोल्युशन ओरिएंटेड स्पेसिफिक काम झालं तरच हे शक्य आहे. सो थँक्यू फॉर दिस वन. आपल्याकडे काही क्वेश्चन आन्सर असतील तर विचारू शकता. नमस्कार, मी विक्रम हरदास बोलतोय. माझा आवाज येतोय का? येतो बोला. हा, मला एक मुद्दा जाणून घ्यायचा होता की या सगळ्या ह्याच्यात अमेरिकेची काय भूमिका आहे आणि कुठल्या बॅकग्राऊंड मध्ये म्हणायचं झालं तर डोनाल्ड ट्रम्पनी जे काम सुरू केलं होतं म्हणजे मिडल ईस्ट मध्ये नॉर्मलायझेशन आणण्याचं,
तर त्या असं एकंदरीत असं दिसत आहे की जो बायडन ट्रम्पने घेतलेल्या बहुतांश निर्णयाला आता म्हणजे न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करतोय. तर तशी काही भूमिका तो अँगल असू शकतो का इथे, की आता आपण बघतो की अमेरिका आता आपल्या पायावर हळूहळू येत आहे पोस्ट कोविड, तर त्यामुळे काही इथे संबंध आहे का त्याचा, की आधीच जी अमेरिकन पॉवर होती ती आता शिफ्ट होऊन बायडनकडे आलेली आहे, तर त्यांच्या धोरणामध्ये एकंदरीत आणि या प्रतिक्रियेमध्ये पॅलेस्टाईनच्या काही लिंक असू शकते का? तसं एक मोठ्या प्रमाणावर समजा बघितलं, कारण की नॉर्मलायझेशन जो करार झाला युएई मध्ये तो ट्रम्पनी बऱ्यापैकी फर्म डिसिजन किंवा हे घेऊन बऱ्यापैकी त्यांनी प्रॅक्टिकल सोल्युशन द्यायचा पर्याय समोर दिला होता. त्याच्यामुळे बायडन प्रशासन असेल किंवा आणखीन कमला हॅरिस असेल, त्यांना कितीही वाटलं किंवा तिकडच्या लिबरल गँगला कितीही वाटलं की आपण नॉर्मलायझेशन जे झालं ते आपण पूर्णपणे इरॅडिकेट करून नवीन एखादा ऑप्शन आणू, तर ते इतकं सोपं नाही आहे सध्याच्या कंडिशन मध्ये. कारण की इस्रायलने सरळ जी भूमिका घेतली आहे, तुम्ही भूमिका बघितली असेल तर इस्रायलने सरळ म्हटलं आहे की आम्ही आधीपासूनही एकटे होतो, आत्ताही एकटे आहे आणि वी आर सफिशियंट इनफ आणि आम्ही आमच्याच फॉर्म्युलाने जाऊ, जगाने आम्हाला अक्कल शिकवायची गरज नाही. ते इतकं फॉर्म स्टेटमेंट जेव्हा बीबी ऍडमिनिस्ट्रेशन कडनं दिलं तेव्हा बायडनचं पण एक स्टेटमेंट आता आलं होतं की इस्रायल हॅज फुल राईट्स टू डिफेंड देअर ओन टेरिटरी. त्याच्यामुळे मला वाटत नाही की बायडन मोठ्या प्रमाणावर काही रिव्हर्स करू शकेल आहे डिसिजन, कारण की ते तेवढं करणं तितक्या याच्यावर शक्यही नाही. म्हणजे लिबरल गँग जी आहे ती मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते की बायडननी हे करावं आणि पॅलेस्टायनियन मुद्दा परत आणावा. त्याच्याच बॅकडोर मध्ये इराणची जी कृती करणार होता बराक ओबामा करणार होते, ती कृती करून यावी ते सुद्धा मुद्दे लिबरल्स म्हणतात. पण इट इज व्हेरी डिफिकल्ट. आय डोंट थिंक सो बायडन. मला दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे ब्लॅक सप्टेंबर बद्दल काय सांगणार, आणि दुसरं म्हणजे PLO ठीक आहे हेच सांग. ब्लॅक सप्टेंबर त्याबद्दल काही माहिती होती? ब्लॅक सप्टेंबर जरा इतरांनी आपले माईक म्यूट केले तर आवाज आपला क्लिअर येईल. काही कोणाचे तरी माईक सुरू आहे, कृपा करून थोडं बंद केलं तर ऐकायला येईल सगळ्यांना. ब्लॅक सप्टेंबर जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन होतं जे मोस्टली PLO फंड करायचं, त्या संदर्भात फारशी मला कल्पना नाही, कारण की ब्लॅक सप्टेंबर आता सध्या PLOचं त्याचं करंट स्टेट काय आहे याबद्दल माझी फारशी कल्पना नाही आहे. पण सध्या जे फतहचं जे ओन त्यांचं हे चालू आहे त्या याच्यानुसार फार कठीण जाईल फतहला सुद्धा किंवा PLO ला सुद्धा की परत एकदा टेररिस्ट ऑर्गनायझेशनला बॅक करून ऍट द सेम टाइम इन फ्रंट ऑफ इंटरनॅशनल फोरम टू शोकेस देमसेल्फ ॲज अ पीस लव्हिंग लीडर्स. त्याच्यामुळे मला वाटत नाही की ते फारसे काही स्ट्रेट फॉरवर्ड याच्यामध्ये जेवढं स्ट्रेट फॉरवर्ड याच्यामध्ये समोर येतात त्या याने ते समोर येतील. मला एक प्रश्न याच्यामध्ये शकते आता करंटली आहे आणि पॉलिटिकली म्हणण्यापेक्षा परराष्ट्र धोरणाच्या नीतीने अँगलने ह्याच्यामध्ये भारताची भूमिका काय असू शकते किंवा काय असायला हवी? भारताची भूमिका सध्या वेट अँड वॉच आहे, कारण की आधीपासून जर आपण बघितलं असेल की भारताने नरेंद्र मोदींच्या काळामध्ये भारत इस्रायलला गेला आणि इस्रायलशी आपण बऱ्यापैकी ओपनली सगळे डिस्कशन सुरू केले होते. पण तरी सुद्धा झालं असेल सध्याच्या कंडिशन मध्ये भारताची भूमिका ही फक्त वेट अँड वॉच राहील आहे. भारताने कुठलीच भूमिका सध्या ओपनली अशी डिस्कस केली नाही किंवा डिक्लेअर केली नाही. बॅकडोर चॅनल्स जे आहेत त्या बॅकडोर चॅनल्स थ्रू आणखीन काही घटना घडू शकतात, पण त्या बॅकडोर चॅनल्सच्या डिस्कशन मला नाही वाटत की सध्या आपण इथे करू शकतो सध्याच्या घडीमध्ये. म्हणजे काही स्पेसिफिक रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे ओपनली आपण काही मांडू शकत नाही, अशी काही स्पेसिफिक कारण त्याच्यासाठी? सध्या म्हणजे त्यांचं असं आहे की आपण तुम्ही बघितलं असेल की नरेंद्र मोदी जेव्हा इस्रायलला गेले होते त्याच्यानंतरच नरेंद्र मोदी पॅलेस्टाईनला सुद्धा मोहम्मद अब्बासला वेस्ट बँकला जाऊन भेटले होते आणि त्यांना भेटल्यानंतर सुद्धा बीबीची प्रतिक्रिया ही अजिबात विरोधाची नव्हती. त्याच्यामुळे बीबी एस्पेशली बीबी आणि नरेंद्र मोदींचं जे रिलेशन्स आहेत किंवा जे या लेवलवरचे रिलेशन आहे त्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही
खटास निर्माण करायचा प्रयत्न मोदींकडनं होईल किंवा कुठल्याही प्रकारे प्रो इस्रायल भूमिका पूर्णपणे ते घेतील सध्याच्या याच्यामध्ये असं मला वाटत नाही. बेसिकली न्यूट्रल राहणे आणि वेट अँड वॉच ही बेस्ट भूमिका सध्या भारतासाठी आहे आणि जे सध्या आपण करतो. ओके ओके, थँक्यू. Israel has always been a good friend of India. Help in, so I think India should help Israel in its bad way. Israel is basically your question is correct, but diplomatically when we are thinking over the international politics over that this one, I don't think so openly आपण कुठली भूमिका घेऊ शकतो. इस्रायलला बऱ्यापैकी काय म्हणतात त्याला आपलं एड्स आहे त्यांच्याकडनं एड्स येतात ते आपण एड्स त्यांना जे दिले होते त्यांच्या कठीण काळात ते सगळं होत राहतं. पण ओपनली मी जे म्हटलं आहे ओपनली जशी फुल फ्लेज आपण जशी भूमिका असते इस्रायल प्रो इस्रायल भूमिका तर सध्या ते घेणार नाही असं मला वाटतं. Sir, Israel is only one of the few countries which supports India firmly. Exactly, I know. But as I said, there are different angles to it. For some time, काही कारणाने असं असू शकतं की we cannot take a firm stand because of several other reasons. Okay, there are backdoor reasons as well. So त्याच्यामुळे आपण आतापर्यंत मोदींनी जे सख्य पाळलंय की आपण his motto is very clear. When it comes to India, it should be always India first. त्याच्यामुळे आपल्याला समोर ठेवून इंडिया फर्स्ट समोर ठेवून जे धोरणं जातील आहे जे धोरणं पटण्यासारखे असतील की जे आपल्या फायद्याचे असतील ते धोरणं मोदी घेतील. Whether India, one question, sir. Sorry. Whether India has any direct impact with because of the war between PLO and this Israel. As of now, impact in the sense we have certain medical aids coming from Israel, okay, and basically our flights are there. So flights are directly operating from the Israel airspace or a Palestinian airspace. That flights might be impacted, but as we all know that currently the pandemic is going on, very few flights are there which is actually running. So direct impact is as of now is some what you can say some business specific impact, some aid specific impact will be impacted, I guess. No, there is other. There is माझा दोन प्रश्न another होते. impact त्याच्यात also. पहिला असा होता की एक अजून इम्पॅक्ट होऊ शकतो का की भारताचं सोशल कंडिशन बिघडू शकते का? कारण की काल की परवाच ओवेसींनी पण एक भाष्य केलं याच्यावर आणि असेच जर अजून 2-3 लीडर्स कडनं जर भाष्य आलं तर आपल्या इथली एकंदरीत सामाजिक परिस्थिती बिघडू शकते का सध्याच्या याच्यामध्ये? Opinions of Indian Muslims do not matter on Israel matter. Israel is a country which त्यांनी आपलं डिसिजन स्वतः घेऊ शकतात, त्यांना स्वतःला डिफेंड करण्याचा हक्क आहे. इंडियन मुस्लिम्सला मला तर वाटतं ह्याच्यावर काय प्रतिक्रिया देऊ नये. बेसिकली हिंदुस्थानातल्या मुस्लिमांनी खिलाफत मुवमेंटला पण खूप सपोर्ट केलेला होता. त्यामुळे yes we are having snakes in our home. That is the situation with Muslims in India. हा, मला प्रसादजींची मला याच्यावर काय टिप्पणी आहे ती जाणून घ्यायची इच्छा आहे. बेसिकली व्हॉट द थिंग इज इंडियन मुस्लिम्स स्पेसिफिक आपण समजा विचार केला तर बऱ्यापैकी प्रोटेस्ट सुरू झाले. आपण समजा फेसबुकवर बघितलं किंवा बऱ्याच ठिकाणी बघितलं. सो क्विट इस्रायल मुवमेंट किंवा मग काय त्यांच्या प्रोडक्ट्सवर बहिष्कार घाला, हे सगळे बॉयकॉट इस्रायली प्रोडक्ट्स, हे सगळे हॅशटॅग वगैरे सगळे सुरू झाले. सो बेसिकली सध्याच्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये ओव्हरऑल आपण बघितलं तर रस्त्यावर उतरून पॅलेस्टिनियन सपोर्ट, इस्रायलचा विरोध हे आतापर्यंत तरी झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते होऊ शकेल का? होऊ शकतं, बट त्याचा इम्पॅक्ट कन्सिडरिंग करंट सिच्युएशन मला वाटत नाही की इतका मोठा असेल. बट येस, हॅव्हिंग सेड दॅट देअर विल बी सर्टन स्मॉल रिप्लिकेशन, बट इट शुड नॉट बी दॅट मच वरीड. Muslims have only universal brotherhood for Muslims in world. पहिला तर त्याच्यात असा होता की 1995 ला अमेरिकेने त्यांच्या म्हणजे जे पूर्ण त्यांचं सेनेट आहे तिथे एक लॉ पारित केलेला ज्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं की तेल अवीवला जी त्यांची एम्बसी आहे ती जेरुसलेमला ट्रान्सफर करायची. पण त्याच्यानंतर डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट आली तिथे, डेमोक्रॅटिक पार्टीची, त्याच्यानंतर ते काही झालं नाही. पण 2017 मध्ये आय गेस डोनाल्ड ट्रम्पने तो निर्णय घेतला
की तेल अवीव वरून ती जेरुसलेमला ट्रान्सफर करायची. पण युनायटेड नेशन मध्ये त्याच्या विरुद्ध प्रस्ताव आला आणि 128 का 108 अशा मार्जिनने त्याला अगेन्स्ट मध्ये जाऊन युनायटेड नेशनने हा निर्णय दिला की तुम्ही हे करू नाही शकत किंवा कुठल्याही देशाने ते करू नये. आणि त्यावेळेस भारतानेही म्हणजे अमेरिकेच्या विरोधात स्टँड घेतला होता. तर हा जो ट्रिगर पॉइंट म्हणजे हा जो एक पॉइंट होता त्याचं आत्ताच्या याला जर आपण म्हणजे आत्ताच्या अमेरिकेचा स्टँड आणि त्यावेळेस अमेरिकेचा स्टँड जर बघितला तर त्याच्यात काय डिफरन्स आहे का? आणि हा जो एक्सप्लोसिव्ह डिसिजन होता त्यावेळेस जसं युनायटेड नेशनने मध्ये येऊन सगळ्या देशांनी हे केलं तसं आत्ता होताना का दिसत नाही? आता दोन वेगळे प्रश्न झाले की जेरुसलेमला जेव्हा राजधानी त्यांनी आपलं एम्बसी जी होती जेरुसलेमला शिफ्ट करणार तेल अवीववरून, ती बेसिकली ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन जेव्हा ट्रम्प सत्तेवर आले तेव्हाच ते डिसिजन घेणार होते. समहाव तो 1-1.5 वर्ष 2 वर्ष लांबणीवर गेला तो डिसिजन. तो गेल्यानंतर दॅट वॉज प्युअरली प्रो इस्रायली मूव्ह. आणि अर्थात त्याच्या मागे डोकं जे होतं ते ट्रम्पच्या जावई जेरेड कुशनरचं होतं जो स्वतः जीव आहे. त्याच्यामुळे आपण समजू शकतो की ऍक्च्युअली बेसिकली नॉर्मलायझेशनचा जो करार वगैरे झाला तो याच अँगलनी सगळ्या पर्टिक्युलरली तो झाला होता. बट आपण जसं म्हटलं की जेरुसलेमला त्यांनी शिफ्ट केल्यानंतर किंवा डेमोक्रॅट्स जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी म्हटलं की त्यांनी तो रिव्हर्स केला डिसिजन आणि याच्यावर आले. तर मी जसं मागे म्हटलं की डेमोक्रॅट्सचा प्रयत्न बऱ्यापैकी आहे डिसिजन रिवोक करायचा किंवा ते सगळे मागे घ्यायचे, बरेच काही डिसिजन मागे घ्यायचे आहे. पण समहाऊ इस्रायलचा जो सध्याची कंडिशन सध्याचा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो अमेरिकन लिबरल लोकांसाठी आउट ऑफ सिलेबस आला अनफॉर्च्युनेटली. त्यांच्यासाठी अनफॉर्च्युनेटली, आपल्यासाठी पण होऊ शकतं फॉर्च्युनेटली. कारण की समजा आला असं तर काही आणखीन डिसिजन्स त्यांचे होते, त्यांचा एम थोडासा वेगळा होता, त्यांचे एम्स आणखीन वेगळे होते. पण अनफॉर्च्युनेटली एकदमच आउट ऑफ सिलेबस असल्यामुळे अमेरिकेला सुद्धा फारसा वेळ मिळाला नाही याच्यावर फारशी हे करायला. आणि थोडंसं करून बघितलं त्यांनी. पण ज्युइश लॉबी भयंकर स्ट्रॉंग आहे अमेरिकेमध्ये. अँड आय डोंट थिंक सो की ज्युइश लॉबीच्या अगेन्स्ट जाऊन लिबरल लोक जे आहेत, लिबरल लॉबी जी आहे तिकडची, ही फार काही विरोधात जाऊन आणखीन काही करायचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यात युनायटेड नेशनचं जे होतं तो आता ते तसा रोल का नाही घेतात? म्हणजे इन दॅट केस युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल असेल किंवा कोणी असेल, कारण की जर तू आता हमासचा आपण जो ऍक्शन बघितली आणि इस्रायलची त्याच्यावरची ऍक्शन बघितली तर इट विल बी लाईक वर्ल्ड वॉर टाईप सिच्युएशन इन द फ्युचर अशी तयार होऊ शकते. त्यामुळे वर्ल्ड वॉर एकदम वर्ल्ड वॉर होणार नाही. तुम्ही बघितलं असेल एक तर गंमत बघा, म्हणजे सगळ्या मुस्लिम नेशननी मुस्लिम राष्ट्र जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी त्याचा विरोध केला होता. अलक्सा मॉस्कमध्ये जेव्हा कारवाई केली होती त्याचा बऱ्यापैकी विरोध केला होता. पण थोडंसं तुम्ही बघितलं तर युएई कडे बघा किंवा सौदीकडे बघा एस्पेशली, किंवा तुम्ही बहरीन बघा किंवा इकडे सुदान बघा, या ज्या कंट्रीज आहेत त्यांनी दिलेले स्टेटमेंट एकदा तुम्ही वाचा. आणि 2014 मध्ये आणि 2006 मध्ये जेव्हा सेम कॉन्फ्लिक्ट झालं होतं त्यावेळेस त्या देशांनी दिलेले स्टेटमेंट बघा, तर दोन्ही स्टेटमेंटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फरक दिसेल. कारण की जे हार्श लाईन होती मुस्लिम नेशन्सची, एस्पेशली युएई असेल किंवा सौदी असेल, ती एंड टू एंड हार्श लाईन आतापर्यंत त्यांनी घेतलं नाहीये. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की डी एस्केलेट करा, युएनने डी एस्केलेशन करावं या एका म्हणण्यापर्यंत आहे. एक्सेप्ट टर्की, एक्सेप्ट इराण आणि कतर या 3 देशांना तुम्ही सोडलं तर बाकी अरब देशांनी बऱ्यापैकी कुंपणावरची भूमिका घेतली आहे, बऱ्यापैकी नॉर्मल भूमिका घेतली, अगदी अपोजिट भूमिका घेतलेली नाही. त्याच्यामुळे आपण सध्या समजा बघितलं तर युएननी आणलं असेल किंवा कोणीही आणलं असेल, जेव्हा एस्केलेशन लॅडर जेव्हा आपण चढतो किंवा दोनपैकी कुठली पार्टी चढते तेव्हा ती डिएस्केलेट करायला कुठलं तरी एखादं पॅक्ट जो असतो किंवा कुठला तरी एक असतो, कुठली जी एक पार्टी असेल त्याने 2 पावलं मागे यायला लागतात. आणि सध्याच्या सिच्युएशन मध्ये हमास असेल आहे किंवा बीबी असेल आहे, दोन्हीही 2 पावलं मागे यायला तयार नाही. ते एस्केलेशन लॅडर आणखीन चढेल. एस्केलेशन लॅडर आणखीन चढलं गेलं तर मात्र गाझा स्ट्रीप ही पूर्णपणे इस्रायल अक्वायर करेल या बाबतीत माझ्या मनात तरी शंका नाही. आणि युएननी प्रयत्न जरी केला तरी इस्रायल कितपत ते इस्रायल कितपत ते मानेल आहे हा एक मोठा प्रश्न आहे. Sir, when it comes to global religious condition, all 56 Muslim nations are with the Palestine, which is against Israel. No, actually, Arab League state जगह member होते
त्याच्यामध्ये हा बोला. ग्रेटर इस्रायल बद्दल काय सांगू शकाल का? ग्रेटर इस्रायल इन व्हॉट आस्पेक्ट? ॲज इन एक्सपांड ऑफ इस्रायल. त्यांचा काही फ्युचर प्लॅन आहे, मी आता मध्ये न्यूज मध्ये वाचलेलं, तो त्याच्याबद्दल काय अजून सांगू शकाल का? फ्युचर प्लॅन इन द सेन्स अनेक्सेशनचा प्लॅन की आणखीन कुठला? हा तोच एक्झॅक्टली. अनेक्सेशनचा प्लॅन जसं मी माझ्या याच्यातही म्हटलं होतं लेक्चरमध्ये, अनेक्सेशनचा प्लॅन सध्या बीबीने फक्त होल्डवर ठेवला आहे, तो पूर्णपणे कॅन्सल केलेला नाही. त्याच्यामुळे सध्याची जी कंडिशन आहे ती जशी जशी निवड जाईल तसा तसा बीबी आणखीन त्याला इम्प्लिमेंट करेल. कारण की द वन थिंग इज व्हेरी शुअर, वेदर इट्स इस्रायल असेल किंवा हमास किंवा पॅलेस्टाईन असेल, इथे एक एक इंच भूमीचं खूप जास्ती महत्व असतं आणि ती एक एक इंच भूमी कोणी सोडायला इतक्या सहजासहजी तयार होईल असं वाटत नाही. मुळात जे आता जिथून कॉन्फ्लिक्ट सुरू झालं शेख जर्रा नेबरहूड, ते माझ्या माहितीनुसार अरबनीच ज्यूजना विकलेलं 1870 मध्ये वगैरे. त्याचे पेपर्स आहेत त्यांच्याकडे ऑफिशियल, आणि त्यांना जॉर्डेनियन पोलिसनी नंतर तिथून ज्यूजला हकललं आणि त्यांचं मॅसेकर केलं 1948 वॉर मध्ये. मला त्याच्याबद्दल 16व्या शतकापासून तर 1917 पर्यंत 400 वर्ष जवळजवळ यांची सत्ता होती. आपली टर्किश जे होतं, ऑटोमन एम्पायर जे होतं, त्यांची सत्ता होती. त्याच्यामुळे कितपत विकलं असेल, काय विकलं असेल, मला शक्यता कमी वाटते. कारण की पूर्णपणे हा परिसर त्यांच्याच अखत्यारीत होता आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांकडे आला आणि त्याच्यानंतर 2 पार्टिशन झाले असं. कारण की लेफ्टिस्ट पण असेच म्हणतात की अरब कंट्रीज सोल्ड पॅलेस्टिनियन लँड टू इस्रायल, दे डोंट केअर वगैरे. नाही, माझ्या वाचण्यात तरी नाही आलं. माझा अजून एक क्वेश्चन असा होता की इंडिया सध्या इस्रायलच्या ओपिनियनच्या बाबतीत थोडाफार न्यूट्रल आहे, म्हणजे त्याला अडकायचं पण नाहीये आणि इस्रायलच्या बाजूने बोलायचं पण आहे. त्याचं कारण असं असू शकतं का? कारण आपल्याकडे पण सेम सिच्युएशन आहे, जसं POK किंवा चायनाने काही भाग काश्मीरचा घेतलाय, म्हणून पण असू शकतं का? किंवा कोणी आपल्यावर क्वेश्चन उद्भवू शकतो का की तुम्ही कसं काय बोलू शकता, तुमच्याकडे पण सेम, मग चायना राईट असू शकते किंवा पाकिस्तान पण राईट असू शकतो? तुम्ही काय सांगता? तो एक पोर्शनही झाला त्याच्यातला भाग, पण मोर ओव्हर तो एक थोडासा पॉलिटिकल डिसिजन आहे जो आपण पाळतो. कारण की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की तुम्ही एकदम थेट भूमिका थेट मंचावर समोरासमोर घेऊ शकत नाही. काही भूमिका बॅकडोरही घेतल्या जातात, काही भूमिका फ्रंट डोअरवरही घेतल्या जातात. त्याच्यामुळे तुम्ही समजा बघितलं असेल, तुम्ही एक नोटीस करायला मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की जिथे नोटीस बघितलं असेल तुम्ही की भले मोदींनी पॅलेस्टाईनची भूमिका घेतली काही ठिकाणी ऑफिशियली इंडियानी, मोदी इन द सेन्स इंडियानी, तरी सुद्धा बेन्यामिन नेतन्याहूंनी विरोध केलेला नाही. बऱ्याच याच्यावर अशी स्टेटमेंट आले होते, म्हणजे इव्हन असंही बघितलं होतं मी की जेव्हा 2007 असेल, आपलं जेव्हा बराक ओबामा होता आणि बिल क्लिंटन होता, या दोन्ही, आणि जॉर्ज बुश, या तिन्ही याच्यामध्ये जेव्हा US सेक्रेटरी ऑफ स्टेट होते, ते भेटल्यानंतर ते पहिले उतरायचे इस्रायलमध्ये तेल अविवला, आणि तेल अविव नंतर ते जायचे रामल्ला म्हणजे वेस्ट बँकला. तर दोन्ही ठिकाणी ते जायचे, दोन्ही ठिकाणी बोलायचे. आणि प्रत्येक वेळेस गेल्यानंतर बीबी जेव्हा प्राईम मिनिस्टर होता तेव्हा त्याचं सरळ स्टेटमेंट होतं US सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या विरोधात की तुम्ही का जाता, एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर तुम्ही का जाता. आणि एकदा तर असं आलं होतं, US सेक्रेटरी ऑफ स्टेट ते पहिले पॅलेस्टिनियनला गेले, ते वेस्ट बँकला गेले, रामल्लाला, आणि तिकडनं फ्लीबॅक करून ते फ्लू टू तेल अविवला आल्यानंतर बीबीने अक्षरशः US सेक्रेटरी ऑफ स्टेटला विमानतळाच्या बाहेरही उतरून होतं दिलं. तो सरळ तिथे गेला होता, तिथल्या तिथे त्याला सुनावलं होतं. ते सुनावल्यानंतर जॉईंट प्रेस कॉन्फरन्स दिली होती, त्याच्यामध्ये US सेक्रेटरी ऑफ स्टेटचा चेहरा अक्षरशः पाहण्याला होता आणि त्यांनी अक्षरशः तासलं, ज्याला म्हणतो तासणं, ते तासून US सेक्रेटरी ऑफ स्टेटला वापस पाठवलं होतं. इतकी कडक भूमिका जेव्हा बेन्यामिन नेतन्याहू USच्या जो त्यांचा सगळ्यात स्ट्रॉंग एलाय, सगळ्यात स्ट्रॉंग फ्रेंड आहे, त्यांच्या विरुद्ध घेतो आणि भारताविरुद्ध का घेत नाही, हा प्रश्न तुम्ही विचार करू शकता. म्हणजे याच्यावर तुम्ही विचार करू शकता या प्रश्नावर. Yeah, correct. Thank you. I have one question. As we know, France is committed to the Middle East peace process. So, what will be the exact role of France to the solution of the Israeli-Palestinian conflict? फ्रान्सनी सध्या जी भूमिका घेतली आहे, फ्रान्स असेल किंवा थोडाफार जर्मनीचा सुद्धा भाग असेल, कारण की फ्रान्सला बेसिकली तुम्ही बघितलं असेल
की टर्किश याच्यामध्ये सुद्धा जेव्हा टर्किश याच्यामध्ये जेव्हा वॉर सुरू झाला, टर्की आणि दोन आत्ताचे हे झाले होते बघा, मेडिटेरियन सीच्या जवळचे जे दोन छोटे छोटे देश आहेत, अझरबैजान आणि आर्मेनिया. करेक्ट, अझरबैजान आणि आर्मेनियाच्या याच्यामध्ये तिथे सुद्धा बऱ्यापैकी फ्रान्सने हे दाखवला होता, इंटरेस्ट दाखवला होता. रूसचा सुद्धा इंटरेस्ट आहे. सो बेसिकली आपण समजा बघितलं तर फ्रान्सला सुद्धा मेडिटेरियन पोर्शन जो आहे तिथे इंटरेस्ट आहे. स्पेसिफिकली इस्रायल स्पेसिफिक तुम्ही म्हणाल तर अजून माझ्या वाचनात सुद्धा तरी सुद्धा जेवढं माझं वाचन झालंय त्याच्या वाचनात थेट भूमिका फ्रान्सने काही एकदम प्रो याच्यामध्ये घेतली असेल इंटरनॅशनल फोरमवर, ही सध्या माझ्या तरी वाचनात नाही. काही घेतली का सध्या इतक्या, तुम्हाला माहिती असेल तर? नाही, मॅक्रॉनचं तर काही स्टेटमेंट नाही. अच्छा, I hope Shubham you understand whatever I told. Yes. I guess in 2019 they have taken one issue that they will try to resolve it because it is a long-going issue. Basically, Europe nations, more of EU nations also, like especially France, they are taking an interest into a Middle East specific region, that too a Mediterranean Sea specific region, because there are several other crude oil specific aspects as well. So त्यामुळे त्यांना थोडंसं तिकडे इंटरेस्ट आहे. तर मला वाटतं इस्रायल प्रो इस्रायल स्पेसिफिक थेट भूमिका सध्या तरी काही घेते. आता जे इस्रायलचं मेनली हमास आणि इस्लामिक जिहाद या दोन संघटना गाझामध्ये जास्ती प्रभावशाली आहेत, तर त्यांच्यात कॉन्फ्लिक्ट चालू आहे. पण तेव्हा वेस्ट बँक मधून काहीच रेजिस्टन्स आले दिसत नाही. पीएलओ काही करत नाही. पीएलओ या बाबतीत शांत बसलंय, त्याबद्दल काय? नाही, पीएलओ शांत नाही बसला. मोहम्मद अब्बासचं ऑफिशियल स्टेटमेंट होतं आणि ते बऱ्यापैकी हार्श होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की गाझाच्या लोकांसोबत आमचं पूर्ण समर्थन आहे. सध्या प्रॉब्लेम असा आहे की हमास असेल किंवा मग तिकडे पीएलओ असेल, फतह जे असेल, ते दोन्ही पार्टीज या इलेक्शन लढतात. शेवटचं इलेक्शन झालं होतं ऑलमोस्ट 2006-07 साली, जेव्हा हमासनी पूर्ण दोन्ही भागावर, गाझा आणि वेस्ट बँक दोन्ही भागावर जे निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये जिंकून हे दोन्ही हमास आलं होतं आणि हमासला मेजॉरिटी सुद्धा मिळाली होती. इट वॉज ऍक्च्युली शॉकिंग फॉर एव्हरीवन, कारण की हमास तर टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, तरी सुद्धा त्यांना निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमत मिळालं होतं. पण समहाऊ वेस्ट बँक जो आहे एरिया, तो फतहनी आणि पीएलओनी सोडला नाही. बरेच 17-18 महिने, 2006च्या नंतर 17-18 महिने त्यांच्यामध्ये सुद्धा फार युद्ध झालं इनसाइड हमास आणि पीएलओ दोघांमध्ये. आणि शेवटी असा अलिखित करार झाला की जो जिथे आहे, म्हणजे हमास गाझा बघेल आणि पीएलओ वेस्ट बँक जे आहे ते पीएलओ बघेल, असा एक थोडासा अलिखित करार झाला. जेवढं माझ्या वाचनात आलं होतं, आता परत दोघांनी पण नवीन इलेक्शनसाठी मान्यता दिली आहे आणि दोघे कदाचित प्रिपरेशन करतात आहे. तर आता बघू, सध्या युद्ध झाल्यामुळे पीएलओलाही स्ट्रेट हमासच्या विरुद्ध स्टँड घेणं हे परवडणार नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या हार्श वर्ड्स मध्ये इस्रायलचा कंडेम केला. Sir, what is the role of United Nations in all this conflict? As the West Bank comes under United Nations, so United Nations basically currently United Nations is also trying to de-escalate the situation. So de-escalating the situation, as I already told, there are only 2-3 options are there, no much more options. So basically, first of all, United Nations has to give certain decision that has to stop Hamas, either from Hamas plus Gaza end, and they have to stop Israel as well, basically both. But having said that, as I already communicated, both parties are not in a single mood to do de-escalations. So if that is the situation, in that scenario, anyways, in that scenario, probably. Sir, and second most thing is that Western America is called. Sorry. Hello. Yeah. Sir. Continue. Okay. So in this situation, you are telling something, sir. Yeah, tell me. Sir, I was asking that, and the second most thing is that Western media is covering like mostly there is a fall of Muslims, and we all know that Israel has well defended
defense system. Their Iron Dome is working. Like Western media is covering almost 1,500, 700,000 rockets are launching by Hamas, but at least one or two of them are landing in Israel, which is not causing that much casualties as like Israel is causing in Hamas. That too in this holy month of Ramadan and Eid time. That's why. What is that? Yeah, I understood. I understood your question. See, there are two aspects basically, because when we are talking about the Palestinian whole, the Gaza Strip is not an entire Palestinian solution. There is a West Bank also, in Ramallah also. Okay, certain cities are also there. If you can see that West Bank is completely, what you can say, they are into a very peaceful solution currently also. They don't have any attacks. So Israel, they are just giving the option. Israel's statement is very clear. Their statement is Hamas should stop, must stop the what you can say, firing of rockets or any military actions against Israel. If they are not stopping, then we are going to give a same reply. So now the problem is, but I try to differ your statement that Western media is completely focusing on Israel. They are taking a pro-Israel. No, Western media, if you can see a liberal media also, different media also, most of the 80 or 90% media is taking the stance of a Palestinian Muslims. Okay, and I also told that whatever the military action they done it at Al-Aqsa, it was a trigger point, yes, but before that also the Damascus Gate protest also there was a trigger point from a Palestinian Muslim, and from Hamas also there was a trigger point of rocket launching. So all this very complicated situation and complicated net is there. So if you want to get resolve of all this condition, first thing first is very clear. Hamas should stop firing the rockets or stop taking a military action, military stance, as because Hamas is also a political front now, and Hamas is a leader in both West Bank and Gaza as well. But they are not taking that stance, and they are not ready to stop that also. So I don't think so Israel will stop their own military actions against Hamas specifically. And in this situation, unfortunately, the common citizens of Gaza and common citizens of Israel are facing a big trouble. माझा एक होता प्रश्न की what is making the world take stand only for the Palestine? What if the Israel didn't have the dome, Iron Dome, to protect themselves? Already Hamas had fired 1,500 missiles on Israel. If the Iron Dome wasn't there, the situation would have been much worse. But Israel is attacking only at the terrorist point, and Hamas is using people as the shield, normal people as the shield for them. So why aren't they looking at the full scenario rather than only looking for the Palestinian Muslims? See, as I told, there are two aspects basically. First is the political aspect, and what you can say second is the religious aspect also. If you can see for the liberal media, you can see it. If the Arab conflict remain to continue, okay, it is actually a win-win situation for entire liberal lobby, liberalistic lobby, okay, and the lobby like a Palestinian lobby or Arab lobby also, because if the Palestinian conflict has been completely get rid of and the solution came, and that to a peaceful solution came, almost what you can say a big amount of cash flow will get stopped towards Palestine and will get stopped towards Israel as well. So basically there are two interests. One is in interest with म्हणजे त्यांना बेसिकली असं ठेवायचं आहे की युद्ध चालू राहिलं पाहिजे, कॉन्फ्लिक्ट कधीही सॉल्व्ह न हो, आणि तो सॉल्व्ह झाला नाही तरच आपलं जे आहे नाणं जे आहे ते चालेल आहे, आपलं जे धंदा आहे उद्योगधंदे आहे ते चालतील आहे, असा एक लॉबी असणारी पण बरेच लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते सोल्युशन नको आहे, आणि ज्यांना सोल्युशन हवंय टू स्टेट, ज्यांना सोल्युशन हवंय दॅट टू दोघांचे, जसं जे युएसने पण मागे 1993-94 ला म्हटलं होतं तसं सोल्युशन दिलं तर मला वाटतं बऱ्यापैकी रिझॉल्व्ह होऊ शकतात इश्यूज. बट अगेन ऍज आय टोल्ड की खरंच मुस्लिम स्पेसिफिक जे आहे किंवा जे बाकीचे आहेत त्यांना सुद्धा किती इंटरेस्ट आहे, किंवा अरब नेशन्सला असेल किंवा लिबरल्स लॉबीला सुद्धा असेल, त्यांना किती इंटरेस्ट आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. Sir, one small request was there. Yeah.
Can you share the PPT of yours? I guess I missed some of the parts, so I can refer it. No problem. Yes, sure. So I will drop my email ID in the text box. You can share it after the meeting ends. I think our Rajas is there. I think Rajas can. Rajas, हात का तुम्ही? No, Rajas I guess he left it the meeting. Okay. I think Siddhi is there. तुम्ही सगळ्यांचे जे काही ज्यांना हवे आहेत त्यांचे ईमेल ऍड्रेस घेऊन राजेशला देऊ शकता. राजेशने मला फॉरवर्ड केले की मी त्यांना सगळ्यांना पाठवतो. हो चालेल नक्की. समीर सरांचं खूप मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी अगदी सुरुवातीपासून आतापर्यंतच्या कॉन्फ्लिक्ट पर्यंत सगळी माहिती आणि मार्गदर्शन केलं. काही परिचय आहेत. प्राध्यापक मारुती शेळके सर 1988 पासून विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आहे. जे स्कूल ऑफ आर्ट येथे सध्या अध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच आता त्यांच्याकडे विद्यार्थी परिषदेची ठाणे जिल्हा प्रमुख, कोकण प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय कलामंच कोकण प्रांत प्रमुख अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. प्राध्यापक निखिल कारखानीस सर सध्या MCC महाविद्यालयात अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये अध्यापनाचं काम करत आहेत आणि सध्या त्यांच्याकडे ठाणे महानगर अध्यक्ष आणि कोकण प्रांत SFS प्रमुख, स्टुडंट्स फॉर सेवा प्रमुख अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. प्राध्यापक मीता ठक्कर मॅडम सध्या मॅडमकडे ठाणे महानगर उपाध्यक्ष अशी जबाबदारी आहे. मी सरांचा खूप मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि जे जॉईन झाले आहेत त्यांचे सुद्धा आभार की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार्टिसिपेट करून प्रश्न वगैरे विचारले. पुढच्या शनिवारच्या अभ्यास मंडळाची माहिती गुरुवारपर्यंत अभाविप ठाणेच्या सोशल मीडिया पेजवरून येईल. मी चॅटबॉक्स मध्ये एक गुगल फॉर्मची लिंक टाकलेली आहे. त्या लिंक वरती सगळ्यांनी रजिस्टर करा जे इंटरेस्टेड आहेत. त्यांना पुढील सगळ्या अभ्यास मंडळाची स्टडी सर्कलची अगदी डिटेल मध्ये माहिती मिळेल. आजचं अभ्यास मंडळ इथंच संपलंय. जरा लेट झालं तरी चालेल. ओके, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. सर धन्यवाद प्रसाद.